ख्रिस्ताने जी पित्याकडे केलेली प्रार्थना त्याबद्दल आपल्या प्रिय विद्यावहिनी बोलणार आहेत, विद्या समुद्रे. आणि त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताची झालेली अटक यावर आपले शिवाजी हिरे अंकल बोलणार आहेत आणि राजश्री सोनावणे सिस्टर बोलणार आहेत. त्यानंतर पेत्र, प्रभूचा शिष्य पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताला 3दा नाकारतो, त्यावर आपले प्रभात राऊत अंकल बोलणार आहेत. तर सर्वप्रथम मी आपल्यामध्ये विद्या समुद्रे सिस्टर आहेत, विद्यावहिनी यांच्याकडे ही वेळ देते. हालेलुया. हालेलुया. 1 मिनिट मी बोलते. मला कधी बोलायचंय? 28 तारीख दिलती ना मला. बघा बरं. तुम्हाला उद्या बोलायचंय. उद्या आहे का? हा उद्या आहे. उद्या आहे का? बरं सर ठीक आहे. प्रेज द लॉर्ड. माझा आवाज येतो ऐकायला? हो, येतोय विद्या. यावेळेस मी देवाचे आभार मानते की देवबापानं त्याच्या वचनातून बोलण्यासाठी माझी निवड केली, याबद्दल मी देवबापाचे आभार मानते. आपण छोटीशी प्रार्थना करू. पवित्र 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 आकाश आणि पृथ्वी यांचे उत्पन्न करते आमच्या महान प्रभू परमेश्वरा जन्मलेल्या दिवसापासून आताच्या क्षणापर्यंत तू आम्हा सर्वांचा सांभाळ केलास आणि आमचा हा नवीन दिवस तू आम्हा सर्वांच्या आयुष्यात जोडलास म्हणून तुझ्या प्रभू देवा, सकाळपासून सांभाळ पुन्हा एकदा या तुझ्या भक्ती प्रार्थनेसाठी तू आम्हा सर्व प्रियजनांना एकत्रित केलंस म्हणून तुझे आभार. प्रभुदेवा, आज तुझ्या वचनावर बोलण्यासाठी प्रभुदेवा तू आज माझी निवड केलीस म्हणून तुझे आभार मानते. प्रभुदेवा, आज मी बोलत असताना प्रभुदेवा तू मला साह्यान मदत कर. माझ्या कधी प्रभुदेवा तू बोल आणि प्रभुदेवा शब्द मात्र मला तू पुरव म्हणून तुझं प्रार्थना. इथून पुढचा संपूर्ण वेळ मी तुझ्या हाती सोपवून देऊ. ही छोटीशी प्रार्थना माझा धन्यता आणणारा प्रिय येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात करते म्हणून ऐकतो. यावेळेस प्रथम मी एक गीत म्हणणार आहे आणि मग मी माझ्या वचनाला सुरुवात करणार आहे. मी एक गीत म्हणणार आहे. एकाएकी यहूदा तू बदलला कसा, एकाएकी यहूदा तू बदलला कसा, मोहाच्या पायी रे प्रभुला खिळले क्रुसा, मोहाच्या पायी रे प्रभुला खिळले क्रुसा, दाविली त्याने प्रीती ती किती महान, नाही शमविली त्याची ती आत्मिक तहान, दाविली त्याने प्रीती ती किती महान, नाही शमविली त्याची ती आत्मिक तहान, लोभ सुटुनी झाला रे वेडा पिसा, मोहाच्या पायी रे प्रभुला खिळले क्रुसा, मोहाच्या पायी रे प्रभुला खिळले क्रुसा, त्याच्या निर्दोष रक्ताने जग तरले, भविष्यवादी जे बदले ते खरे ठरले, त्याच्या निर्दोष रक्ताने जग तरले, भविष्यवादी जे बदले ते खरे ठरले, लोभ सुटुनी झाला रे वेडा पिसा, मोहाच्या पायी रे प्रभुला खिळले क्रुसा, मोहाच्या पायी रे प्रभुला खिळले क्रुसा,
खास पाप्यांच्या साठी तो जगती आला, अति नम्रहून नम्र तो बहु झाला, खास पाप्यांच्या साठी तो जगती आला, अति नम्रहून नम्र तो बहु झाला, लोभ सुटुनी झाला रे वेडा पिसा, मोहाच्या पायी रे प्रभुला खिळिले क्रुसा, मोहाच्या पायी रे प्रभुला खिळिले क्रुसा, एकाएकी यहुदा तू बदलला कसा, एकाएकी यहुदा तू बदलला कसा, मोहाच्या पायी रे प्रभुला खिळिले क्रुसा, मोहाच्या पायी रे प्रभुला खिळिले क्रुसा. यावेळेस आपण ज्या वचनावर मनन करणार आहोत ते वचन आहे आज गेतसेमनी बागेत येशूने केलेली प्रार्थना. मत्ते, मार्क, लूक आणि योहान या शुभवर्तमानामध्ये याचा उल्लेख आहे किंवा हे शास्त्र भाग आहे. आज जर आपण बघितलं तर येशू ख्रिस्त आपल्या दररोजच्या परिपाठाप्रमाणे प्रार्थना करण्यास गेतसेमानी बागेत आला. आपल्याला माहित आहे प्रियानो, येशू ख्रिस्त हा दररोज आपल्या पित्याशी एकांतात प्रार्थना करत असे किंवा बोलत असे. येशू ख्रिस्त रोज सकाळी किंवा भल्या पहाटे किंवा संध्याकाळी ज्यावेळेस तो उपदेश लोकसमुदायाला किंवा लोकांना उपदेश झाल्याच्या नंतर तो आपल्या पित्याशी दररोज बोलत असे किंवा एकांती जात असे आणि देवाकडे तो पित्याकडे प्रार्थना करत असे. आणि जर आपण ह्या गेतसेमानी बागेचा जर अर्थ बघितला तर गेतसेमानीचा अर्थ आहे जैतुनाचे तेल काढण्याचा घाना. म्हणजे गेतसेमानी बागेमध्ये जैतुनाचे तेल काढण्याचे दगडी घाणे तिथं होते, म्हणून त्या बागेला नाव दिलं होतं की गेतसेमानी बाग. हे स्थळ जैतुनाच्या डोंगरानजीक असणाऱ्या किद्रोन दरीत असावे असा म्हणजे अंदाज आहे. म्हणजे हे गेतसेमानी बाग हे बाग जैतुनाच्या डोंगराजवळ आहे असा तज्ञांचा म्हणजे मत आहे किंवा अंदाज आहे. त्या बागेत येशू आपल्या शिष्यासह गेला. त्याने आपल्या बरोबर पेत्र, योहान, याकोब यांना घेतले. प्रियानो, येशू ख्रिस्त ज्यावेळेस या बागेमध्ये प्रार्थना करण्यासाठी गेला त्यावेळेस त्यानं काय केलेलं होतं की शिष्याना, आपल्या 3 आवडत्या शिष्याना त्यानं म्हणजे आपल्या बरोबर संगती घेतलं होतं. प्रियानो, आतापर्यंत जर आपण बघितलं तर येशू ख्रिस्त ज्या वेळेस आपल्या पित्याकडे प्रार्थना करण्यास जात होता त्यावेळेस तो एकटा जात होता. पण ह्या वेळेस जर आपण पाहिलं तर ह्या वेळेस येशू ख्रिस्तानं आपल्या 3 शिष्याना आपल्या बरोबर संगती घेतलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग येशू ख्रिस्तानं त्या 3 शिष्याना म्हणजे आपल्या संगती नेण्याचं कारण काय असेल किंवा हेतू काय असेल येशू ख्रिस्ताचा, ते आपल्या बरोबर आपल्या शिष्यानी पण असावं. हा हेतू का होता तर त्यांनी त्याला सहानुभूतीपूर्वक सोबत द्यावी व त्याच्याबरोबर प्रार्थना करावी. यासाठी काय केलं होतं की येशू ख्रिस्तानं आपल्या सोबत शिष्याना घेतलं होतं. आणि येशू ख्रिस्तानं शिष्याना सांगितलं होतं की तुम्ही इथं थोडा वेळ थांबा आणि जागरूक राहा आणि प्रार्थना करा, प्रार्थना करत राहा. आणि असं सांगून येशू ख्रिस्त थोडा दूर जाऊन तो प्रार्थना करण्यासाठी त्यांच्यापासून थोडा दूर गेला. आणि ह्या शिष्याना त्याने म्हणजे येशू ख्रिस्तानं सांगितलं होतं की तुम्ही जागरूक राहून काय करा, प्रार्थना करा. येशू ख्रिस्ताने या शिष्यांना बरोबर नेण्याचा काय होता, हा त्याचा म्हणजे हेतू होता किंवा हे त्याचं कारण होतं की आपल्या बरोबर आपल्या शिष्यानी सुद्धा प्रार्थना करावी. तो मनाने फारच खिन्न झाला होता. तर प्रियानो, ज्यावेळेस तो प्रार्थना करत होता त्यावेळेस काय झाला होता, तो मनाने फारच खिन्न झाला होता, तो कष्टी झाला होता. मरण अगदी जवळ येऊन ठेपले होते.
त्याला लवकरच पाप वाहून न्यावे लागणार होते. येशू ख्रिस्ताला काय जबाबदारी सोपवली होती ती त्याला पार पाडायची होती. तो प्रियानो या जगामध्ये पित्याच्या इच्छेप्रमाणे सर्व काही करत होता आणि ह्यावेळेस सुद्धा पित्यानं जे काम त्याला देव केलं होतं ते करण्यासाठी प्रभू देवा येशू ख्रिस्तानं आपल्या म्हणजे मानवी लोकांचं पाप स्वतःवर घेतलं होतं. योहान 1:29 कोणी तर वाचा. योहान 1:29. योहान 1:29. यहुद्यांनी येशूरलेमहून याजक व लेवी यांना योहानाला व आपण कोण आहात असे विचारायला पाठवले, तेव्हा त्याची साक्ष हीच आहे. विद्यार्थी योहान 1:29 ना. हा, योहान 1:29. दुसऱ्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आमेन. हा, आणि यशया 53:6. यशया 53:6. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे भरपून गेलो होतो. माझा विषय कसा असतो. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. 2 करिंथ 5:21. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे. आमेन. हे शास्त्रभाग जर आपण पाहिले तर येशू ख्रिस्त हा पापी नसताना सुद्धा आपल्या मानवाचं पाप त्यानं स्वतःवर घेतलं आणि तो निष्पाप असताना सुद्धा पापी झालेलं आपल्याला या वचनातून पाहायला मिळतं. प्रियानो, जे पित्यानं त्याला जी जबाबदारी किंवा मानवाचं पाप धारण करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताची निवड केली होती या जगामध्ये, पित्यानं त्याला या कामासाठी पाठवलं होतं. ते काम करण्यासाठी येशू ख्रिस्तानं तो निष्पाप असताना मानवाचं पाप त्यानं काय केलेलं होतं, स्वतःवर घेतलं होतं आणि तो पापी झाला होता. आणि त्यामुळं काय तो झाला होता की खिन्न झाला होता. आणि देव ज्या वेळेस तो आपल्यावर मानवाचं पाप घेणार होता आणि पापी होणार होता, त्यावेळेस काय होणार होतं की देव पिता त्याचा त्याग करणार होता. ज्यावेळेस प्रियानो देव पिता त्याचा म्हणजे येशू ख्रिस्तावर जेव्हा हे पाप येणार होतं, पापी होणार होता, त्यावेळेस काय होणार होतं की देवपिता त्याच्यापासून तोंड थोड्या वेळासाठी देवपिता काय करणार होता, त्याच्यापासून तोंड आपलं फिरवणार होता. म्हणजेच की या पिता आणि पुत्रांचं थोड्या वेळासाठी नातं काय होणार होतं, तुटणार होतं. त्यामुळे काय झालं होता, येशू ख्रिस्त खिन्न आणि क्लेश त्याला कष्ट झाले होते. हे सर्व सहन करायचे त्याला होते की आपल्या पित्यापासून आपण दूर जाणार होतो आणि हे मानवाचं पाप आपल्याला घेऊन वधस्तंभावरचं मरण स्वीकारायचं आहे. हे सर्व त्याला काय करायचं होतं, सहन करायचा होता. आणि हा प्याला त्याला प्यावा लागणार होता. जरी तो म्हणजे ही गोष्ट अशक्य आहे असं जरी तो म्हणत होता, तरी पण पित्याच्या इच्छेसाठी त्याला हा प्याला प्यावा लागणार होता. प्रियानो, प्याला ह्या शब्दाचा जर आपण अर्थ बघितला तर प्याला दुःख भोगाचा उल्लेख करण्यासाठी प्याला हा शब्द इथं वापरलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि बायबलमध्ये अनेकदा हा प्याला हा शब्द वापरलेला आहे. दुःख सहन, पाप वाहून नेणे व मरण हा प्याला त्याला काही तासांनी प्यावा लागणार होता.
1 पेत्र 2:24. कोणीतरी वाचा 1 पेत्र 2:24. 2:24 ना. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले नसून सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. आमेन. येशू ख्रिस्ताला आपल्यासाठी ते दुःख सहन करावे लागणार होतं आणि त्या वधस्तंभावरील मरणानं आणि त्यामुळे आपल्याला काय होणार होतं, आरोग्य प्राप्त होणार होतं. तो इतका भयंकर असणारा प्याला होता की प्रार्थना करताना रक्ताचे थेंब टपटप पडावे तसा त्याचा घाम जमिनीवर पडत होता. आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करण्यास तो तयार होता. तो जे काही सोसणार होता व जे प्रायश्चित्ताचे कार्य करणार होता त्याचे चित्र त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिले होते. प्रियानो, येशू ख्रिस्त सर्व काही त्या आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करत होता. तो इथपर्यंत त्यानं सर्व काही जे केलं ते सर्व काय केलेलं आहे, त्यानं पित्याच्या इच्छेप्रमाणे केलेलं आहे. पिता जो सांगेल तेच त्यानं केलेलं आहे. योहान 4 चौथा अध्याय आणि 4 जर वचन आपण जर पाहिलं तर येशूला शमरोनातून जावे लागले, एवढंच ते वचन आहे. पण त्या वचनावर मला वाटतं की ह्याच्यामध्ये मला डिसेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबरमध्ये मला संदेश द्यायचा होता आणि तेच वचन माझ्यासाठी शमरोनी स्त्री हे वचन म्हणजे होतं माझ्याकडे. आणि त्यावेळेस हे करताना ते वचन माझ्याकडे आलं त्यावेळेस मला त्या वचनाचा म्हणजे उल्लेख असा समजलं की त्या वचनातून की येशू ख्रिस्ताला येशू ख्रिस्ता यहुद्यातून गालिलात जायचं होतं आणि गालिलात जात असताना यहुदा, शमरोन आणि मग गालिल असे हे ते 3 राष्ट्र म्हणजे एक लाईन आहेत. पण यहुदी लोक काय करायचे की जर गालिलात त्यांना जायचं असेल तर ते शमरोनात न जाता शमरोनाला म्हणजे वळसा घालून ते गालिलात जायचे. पण ज्या वेळेस येशू ख्रिस्ताला यहुद्यातून गालिलात जायचं होतं तेव्हा येशू ख्रिस्तानं त्या शमरोनाला वळसा न देता तो शमरोनातून गालिल प्रांतात गेला. कारण का की ती देवाची इच्छा होती की शमरोनामधले लोकांना, जे शमरोनामधली लोक मसीहाची वाट पाहत होते, तो मसीहा मीच आहे किंवा तुम्ही मसीहाला भेटणार आहात हे येशू ख्रिस्ताला तिथं जाऊन सांगायचं होतं. म्हणून येशू ख्रिस्त हा शमरोनातून गालिलात गेला. ही देवबापाची इच्छा होती, म्हणूनच की येशू ख्रिस्त शमरोनातून गालिलात गेला. म्हणूनच की येशू ख्रिस्त हा स्वतःच्या इच्छेनं काही न करता सर्व काही तो पित्याच्या इच्छेप्रमाणे करत होता. येशू ख्रिस्त पित्याला म्हणाला की शक्य असेल तर हा प्याला मजपासून दूर कर. हे शब्द येणाऱ्या अनुभवाची तीव्रता व भयानकता प्रकट करतात. प्रियानो, शक्य असेल तर हा शब्द येशू ख्रिस्तानं इथं वापरलेला आहे. शक्य असेल तर असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्या समोर येणारे जे संकट असेल किंवा एखादी समस्या जर आपल्याकडे असेल तर आपण असं शब्द वापरतो. या अर्थानच येशू ख्रिस्तानं हा शब्द वापरलेला आहे की शक्य असेल तर. प्रियानो, त्या अनुभवाची तीव्रता त्याला होती, ते चित्र त्याच्या डोळ्यासमोर होतं. म्हणून येशू ख्रिस्तानं हे पित्याकडं म्हणजे इच्छा व्यक्त केली आहे की शक्य असेल तर हा प्याला मजपासून तू दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, हे शब्द त्याला सुचवले. म्हणजे येशू ख्रिस्तानं इथं पण प्रियानो असं सांगितले की माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व होऊ दे. इथं पण प्रियानो येशू ख्रिस्तानं पित्याच्या इच्छेकडेच जास्त भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. ख्रिस्त आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे सर्वदा करीत असे, त्या इच्छेप्रमाणे करण्यास त्याने स्वतःचे समर्पण केले. आणि काय केले की येशू ख्रिस्तानं सर्व काही पित्याच्याच इच्छेप्रमाणे करायचं म्हणजे ठरवलं होतं किंवा तशी त्याची म्हणजे धारणा होती की आपण
पित्याच्या इच्छेच्या विरुद्ध कधीही काही करायचं नाही. ज्यावेळेस त्यांना म्हणजे तो या जगामध्ये असताना किंवा त्या 3.5 वर्षाच्या त्याच्या सेवा कार्यामध्ये सुद्धा जिथं चिन्ह चमत्कार करण्याची गरज होती, त्यावेळेस प्रियानो म्हणजे पित्याची इच्छा असेल तेव्हाच, म्हणजे इच्छेप्रमाणेच त्यानं तिथं अद्भुत चिन्हे चमत्कार केलेले आपल्याला पाहायला मिळतात. तो शिष्याकडे आला, ते त्याच्याकरता प्रार्थना करीत नव्हते. ज्यावेळेस येशू ख्रिस्त प्रार्थना करून परत त्या शिष्यांच्याकडे आला, तर शिष्य काय झाले होते प्रियानो? झोपले होते, ते प्रार्थना करत नव्हते. त्यांना ख्रिस्ताची दुःख कळले नव्हते. येशू ख्रिस्तानं ज्यावेळेस त्यांना तिथं थांबवलं आणि त्यांना पुढे जाताना काय सांगितलं होतं की तुम्ही जागरूक राहा आणि प्रार्थना करा. पण हे शिष्य काय झालेले आहेत? झोपी गेलेले आहेत. प्रार्थना ही त्यांची गरज होती, कारण लवकरच त्यांची परीक्षा होणार होती, त्यांच्या विश्वासाची परीक्षा होणार होती. प्रियानो, जशी येशू ख्रिस्तानं प्रार्थना केली तशीच या शिष्यांना सुद्धा प्रार्थनेची गरज होती, कारण की त्यांनाही जे येशू ख्रिस्तांना छळ सोसावा लागला किंवा जे दुःख सोसावं लागलं, वधस्तंभावरचं मरण स्वीकारायला लागलं, असेच प्रसंग ह्या शिष्यांच्याही जीवनामध्ये येणार होते. म्हणून येशू ख्रिस्तानं त्यांना काय सांगितलं होतं की तुम्हीही जागरूक राहा आणि प्रार्थनेत तत्पर असा. त्यांच्या विश्वासाची परीक्षा, ते किती दुर्बल होते, त्यांना प्रार्थनेची गरज नव्हती, त्यांनी झोपेचा आश्रय घेतला व ख्रिस्ताच्या बोधाकडे काय केलेलं आहे? त्यांनी दुर्लक्ष केले आहे. ज्यांनी येशू ख्रिस्तानं जी त्यांना म्हणजे आज्ञा दिली होती की तुम्ही जागरूक राहा आणि प्रार्थना करा, पण त्यांनी काय केलंय? त्याकडं दुर्लक्ष केलेलं आहे आणि ते काय झालेले आहेत? झोपी गेलेले आहेत. प्रियानो, आज आपण आपल्याही जीवनामध्ये आपणही असंच या शिष्यांच्या सारखं आपलंही जीवन एक एकदा म्हणजे आपणही असं होऊ शकतं आपण हातून. आपण पण एक एकदा प्रार्थनेला महत्व देत नाही, इतर गोष्टींना महत्व देतो. प्रियानो, एखाद्या वेळेस आम्हाला रविवारच्या चर्चला जाण्याचा कंटाळा येतो, आम्ही कंटाळा करतो किंवा अनेक कारणं सांगतो. या शिष्यांच्या प्रमाणे आम्ही पण प्रार्थनेपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. पण नाही प्रियानो, आपल्यालाही प्रार्थना केलीच पाहिजे, आपणालाही त्या छळाला सामोरं जायचं आहे. प्रियानो, आज मणिपूर सारख्या लोकांचं जर आपण उदाहरण घेतलं, तर त्या लोकांना प्रियानो काय माहित होतं का की आपल्याला या छळाला सामोरं जायचं आहे? पण प्रियानो, तिथल्या लोकांनी विश्वासात ते दृढ राहिले, त्यांनी विश्वास सोडला नाही प्रियानो. म्हणून आज त्यांना परमेश्वर सहाय्य करत आहे. एक ना एक दिवस प्रभुदेव त्यांच्यामध्ये उभा राहणार आहे आणि जे त्या छळाला सामोरे गेले, त्या छळातून त्यांना सोडवून आणणार आहेत. प्रियानो, यासाठी आपण सुद्धा प्रार्थनेत तत्पर असलं पाहिजे. प्रियानो, अनेक संकट, अनेक समस्या आमच्याही जीवनामध्ये येतात, अनेक संसाराच्या चिंता असतात. आम्ही प्रियानो त्यातून वेळ काढून आपण प्रार्थनेला वेळ दिला पाहिजे. आपण त्या चिंतेमध्येच न राहता, समस्येमध्येच न राहता प्रियानो, आपण जर प्रार्थनेमध्ये जागरूक राहिलो तर खरंच परमेश्वर आपल्याला सहाय्य करणार आहे आणि त्यातून आपल्याला सोडवणार आहे. हे झालं प्रियानो आपण लूक, मत्तै, मार्क, लूक यामध्ये या शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्तानं जे गेतसेमने बागेत प्रार्थना केली त्याबद्दलचा हा वृत्तांत आहे. आणि योहानामध्ये जर आपण योहानाचा 17वा अध्याय जर बघितला तर यामध्ये येशू ख्रिस्तानं जी प्रार्थना केली आहे त्या प्रार्थनेबद्दल आपण थोडं बघूया. ह्या एकूण घटनेने पिता व पुत्र या दोघांचे गौरव झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ह्या येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर जाण्यानं आणि त्याचं पुनरुत्थान होण्यानं येशू ख्रिस्त म्हणजे पित्याचं आणि पुत्राचं गौरव झालेलं आपल्याला पाहायला मिळते. मानवाला सार्वकालिक जीवन देण्यासाठी ख्रिस्त आला होता व ते देण्याचा अधिकारही पित्यानं त्याला दिला होता. ख्रिस्ताला ओळखणे, त्याच्या संबंधात येणे हेच काय आहे? हे सार्वकालिक जीवन आहे. पित्याने पित्यानं जे ख्रिस्ताला काम दिलं होतं ते काम त्यानं काय केलेलं होतं? पूर्ण केलं होतं. काहीच त्यातलं अर्धवट सोडलं नव्हतं आणि किंवा काही काम राहून गेलं नव्हतं. त्यानं काय केलं होतं? सर्व काम पूर्ण केलं होतं आणि पित्याचे त्यानं गौरव केले होते. शिष्यांना आपल्या पित्याला प्रगट करणे हे काम ख्रिस्ताने केले. त्याने पिता प्रगट झाला व ते पित्याशी एकनिष्ठ राहिले. त्यांनी देवाच्या वचनाचा आदर करून त्याच्या आज्ञा पाळल्या. त्यांना ख्रिस्ताच्या पित्याशी असलेला संबंध समजला व येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असे ओळखून त्यांनी देवाची वचने स्वीकारली. प्रियानो, शिष्यांना पिता प्रगट होण्यासाठी प्रियानो येशू ख्रिस्तानं मध्यस्थी केली आणि
त्यांना पित्याशी समेट करून येशू ख्रिस्तानं दिला. म्हणून आज काय झालेलं आहे, शिष्य सुद्धा देवाच्या म्हणजे पित्याशी एकनिष्ठ राहिलेले आहेत. येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना या जगात सोडून जाणार होता आणि मध्यस्थीच्या प्रार्थनेने त्याने शिष्यांना आपल्या पित्याच्या स्वाधीन केले होते. येशू ख्रिस्तानं काय केलं होतं की शिष्यांना आपल्या पित्याच्या स्वाधीन केलं होतं. त्याच्या ठाई ख्रिस्ताचे गौरव झाले होते. शिष्यांच्या ठाई काय झालं होतं, येशू ख्रिस्ताचं गौरव झालं होतं. या शिष्याने ऐक्याने राहावे व करावी याची काय होती, गरज होती. त्यांनी विद्याताई पित्याशी 2 मिनिटं थांबावं लागेल हा, कारण 10:37 आहे. विश्वासू राहावे यासाठी पित्याने त्यांना तसे राखावे अशी विनंती ख्रिस्ताने केली. या योहाना शुभवर्तमानामध्ये जर आपण पाहिलं, येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली की म्हणजे पितानं आणि मी जे गौरव शिष्याने आमचं केलेलं आहे, त्यातून आम्ही जे भविष्यकाळात म्हणजे भविष्यकाळात आम्ही जे विश्वास ठेवणारे आहोत, त्यांनी सुद्धा काय करावे की पित्याला आणि येशू ख्रिस्ताला आम्ही स्वीकारावं आणि त्यांच्याद्वारे आम्हाला काय मिळणार आहे, पवित्र आत्मा मिळणार आहे. यासाठी आम्ही पित्याचं आणि पुत्राचं गौरव करावं आणि त्यांच्यामध्ये आम्ही एकनिष्ठ राहावं. आमेन. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. विद्यासमुद्रे विद्यावहिनी यांच्यासाठी आपण टाळ्या वाजूया. खरोखर देवाच्या नावाला धन्यवाद असो. आज 4 वक्ते बोलणार आहेत म्हणून थोडं वेळेचं बंधन आहे. इथून पुढची वेळ मी आपल्यामध्ये हिरे अंकल आहेत. हिरे अंकल प्रभू त्याला झालेली अटक या विषयावर बोल. हिरे अंकल. प्रेज लॉर्ड. सगळ्यांना देवाच्या नावाला धन्यवाद देतो. मला आज देवाने ज्या वचनावर बोलायची संधी दिलेली आहे ती म्हणजे येशू ख्रिस्ताला अटक. ऐकायला येते मॅडम? ऐकायला येते ना? हो हिरेसाहेब, आवाज येतो. तर आज ज्या विषयावर बोलणार आहे ते विषय आहेत मत्तई 26 अध्याय 47 वचने 47 ते 56, मार्क 14 43 ते 51 आणि लुका 22 47 53 आणि योहान 18 1 ते 14 असे याच्यावर मी एकदम लिहून घेतलेले आहे. मी ते पहिल्यांदा हे वाचतो. तो बोलत आहे इतक्यात पहा, भरातील एक जो यहुदा आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक व लोकांचे वडील यांच्याकडून तलवारी व सोटे घेऊन आलेला मोठा समुदाय होता. त्याला धरून देणाऱ्याने त्यास अशी खून सांगून ठेवली होती की मी ज्याचे चुंबन घेईल तोच आहे, त्याला धरा. मग त्याने लागले येशू जवळ येऊन गुरुजी सलाम असे म्हणून त्याचे चुंबन घेतले. येशूने त्याला म्हटले, गड्या, ज्याकरिता आलास ते कर. तेव्हा त्यांनी जवळ येऊन येशूवर हात टाकून त्याला अटक केली. मग पहा, येशूबरोबर जे होते त्यांच्यातील एकाने लांब हात करून आपली तलवार उपसली व प्रमुख याजकांच्या दासावर प्रहार करून त्याचा कान छाटून टाकला. तेव्हा येशू त्याला म्हणाला, तुझी तलवार परत जागच्या जागी घाल, कारण तलवार धरणारे सर्वजण तलवारीने नाश पावतील. तुला असे वाटते की काय? मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही आणि आत्ताच्या आत्ता तो मला देवदूतांच्या 12 सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही. पण याप्रमाणे घडले पाहिजे. हे शास्त्रले कसे पूर्ण व्हावे? त्याच वेळेस येशू लोकसमुदायास म्हणाला, एखाद्या लुटारूला धरावे तसेही मला धरावयास तुम्ही तलवारीने व सोटे घेऊन बाहेर आलात काय? मी दररोज मंदिरात बसून शिक्षण देत असे तेव्हा तुम्ही मला धरले नाही, पण संदेष्टाचे लेख पूर्ण व्हावे म्हणून हे सर्व झाले आहे. तेव्हा सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले. आता इथे जे आपल्याला समजतं की जो येशूला धरून देणारा 12 पैकी एक जो होता तो म्हणजे यहूदा होता. आणि
त्याने कशा प्रकारे येशू ख्रिस्ताला अटक करायची ते सर्व काही जजमेंट अगोदरच करून ठेवलं होतं. तलवारी, सोटे आणि ते मोठ्या समुदाय त्याच्याकडे तो येऊ लागला. येशूला धरून देणाऱ्याने सांगून ठेवले होते. त्याने जे असे सांगून ठेवले होते की ज्याचे मी चुंबन घेईल त्याला तुम्ही धरा. येशूला म्हटले गड्या तो त्याने येशू जवळ येऊन म्हटले, गुरुजी सलाम असे म्हणून चुंबन घेतले. येशूने त्याला म्हटले, गड्या तुझ्या ज्यासाठी आलास ते कर. तेव्हा तो जवळ येऊन प्रभू येशूचे चुंबन घेतो आणि प्रभूला ते अटक करतात. पण दुसऱ्या वचनात पेत्र प्रभूला ज्या चुंबन घेतले आणि प्रभूला अटक करतात. ज्याने तलवार चालविली तो शिमोन पेत्रा. पण दुसऱ्या वचनात शिमोन पेत्र प्रभूला म्हटला होता की प्रभू तुझ्यासाठी मला जीव द्यावा लागला तरी मी मागे हटणार नाही. तेव्हा येशूने त्याला म्हटले की तू याच रात्री मला 3 वेळा नाकारशील. मग तेव्हा येशूचे जे प्रभू मग तो येशूचे रक्षण करू लागला. त्या ठिकाणी त्याला तलवार भेटली व येशूचं तो रक्षण करू लागला. पण मग तो परंतु पेत्र हा मासे पकडणारा होता, तो कोळी होता, तो तलवार चालवणारा नव्हता. तरी पण येशूला पकडणाऱ्या एका प्रमुख याजकाच्या शिपायाचा तलवारीने कान त्याने कापला. त्याला खरं म्हणजे तर त्याला एक मिनिट त्याला त्याचे मुंडके उडवायचे होते, पण त्याचा नेम चुकला आणि तो कान छाटला गेला. येशूने त्याला सांगितले, तुझी तलवार जागच्या जागी मागे घे. खरे तर येशूला सांगायचे होते की तलवार चालवायला किंवा पुढाऱ्यासंगती लढायला आलो नाही, तर मी जगाच्या पापासाठी मरायला आलो आहे असे येशूने त्याला सांगायचं होतं. या ठिकाणी प्रभू संदेष्टाचे वचन पुरे करत आहे असं आपल्याला दिसतंय. या आधी त्याची वेळ आली नव्हती, परंतु आता त्याची वेळ आली आहे. येशूने हे सर्व अगोदर सांगून ठेवलं होतं. आणि मग या ठिकाणी सर्व शिष्य त्याला सोडून पळून जातात. आपण योहान मी वाचतो परत. हे बोलल्यावर येशू 18 आपलं योहान 18:1 ते मी 14 वाचतो. मी वाचू हिरे साहेब? येस सर. वाचू मी वाचतो सर. अ, हे बोलल्यानंतर येशू आपल्या शिष्यांसह किद्रोन ओळाच्या पलीकडे गेला. तेथे बाग होती, तेथे तो व त्याचे शिष्य गेले. ही जागा त्याला धरून देणाऱ्या यहुदालाही ठाऊक होती, कारण येशू आपल्या शिष्यांसह तेथे वारंवार जात असे. तेव्हा सैनिकांची तुकडी व मुख्य याजक आणि परुषी यांच्याकडे कामदार मिळाल्यावर यहुदा दिवे, मशाली व शस्त्रे घेऊन तेथे आला. येशू आपणावर जे काही येणार ते सर्व काही जाणून बाहेर आला. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला असं समजतं का येशू ख्रिस्त ज्या वेळेस हे सर्व समजलं, म्हणजे येशू ख्रिस्ताला हे माहीतच होतं, कारण हे सर्व काही जे चाललं होतं ते प्रभूच्या नियंत्रणातच चाललं होतं असं आपण म्हणू शकतो.
येशू आपणावर जे काही येणार आहे ते सर्व जाणून बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, तुम्ही कोणाला शोधिता? त्यांनी त्याला उत्तर दिले, नासरेतकर येशू. तो त्यांना म्हणाला, मीच तो आहे. त्याला धरून देणारा यहूदाही त्यांच्या बरोबर उभा होता. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला असं समजतं की त्यांनी त्याला ख्रिस्ताला विचारलं की ख्रिस्ताने विचारलं, तुम्ही कोणाला शोधता? तर त्यांनी म्हटलंय ते नासरतकर येशूला. इथे ते त्याचं प्रभूचं नाव घेऊ शकत नाहीत, कारण येशू ख्रिस्त म्हणजे येशू हे नाव सगळ्यात महान आहे असं आपल्याला दर्शवतंय. एक मिनिट, काय असं आपल्याला दर्शवतंय, म्हणून ते म्हणतात नासरतकर येशू. मी तोच आहे, त्याला धरून देणारा यहूदाही त्यांच्या बरोबर उभा होता. मीच तो आहे असे तो म्हणताच ते मागे हटून जमिनीवर पडले. इथे सुद्धा आपल्याला समजतं की येशू आपला वैभवामध्ये आहे म्हणून. तेव्हा त्याने त्यांना पुन्हा विचारले, कोणाला शोधता? ते म्हणाले, नासरतकर येशूला. येशूने उत्तर दिले, मीच तो आहे असे मी तुम्हाला सांगितले. तुम्ही मला शोधित असाल तर यांना जाऊ द्या असं म्हटल्यानंतर, कारण यावेळेस येशू जो बोलत होता मी आहे तुम्ही, तर येशू आपल्या शारीरिक याच्यातून म्हटला, तेव्हा यांना जाऊ द्या म्हटलं, तर मग ते येशू आपले तिथून निघून गेले. येशूने परत म्हटलेलं आहे की देवाला म्हटलेलं आहे की देवा, मी तू दिलेल्यापैकी एकाचा सुद्धा नाश केला नाही. आणि मग ते सर्व तिथून निघून गेले. देवाच्या नावाला धन्यवाद. थँक्यू. हालेलुया, देवाच्या नावाने. शिवाजी हिरे अंकलचे आभार मानते. आपण सर्वजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया. ह्याच विषयावर आपल्यामध्ये राजश्री सोनावणे सिस्टर आहेत. इथून पुढची वेळ त्या घेतील. थोडस वेळेचं बंधन आहे, म्हणून सर्वांना विनंती करेन, शक्य होईल तर तुम्ही 10 ते 12 मिनिटात संपवण्याचा प्रयत्न करा, कारण आज 4 वक्ते बोलणार आहेत. इथून पुढची वेळ राजश्री सिस्टर यांची. दीदी, राजश्री सिस्टर जॉईन नाही झाली. अच्छा, सॉरी, मगाशी त्या जॉईन होत्या म्हणून मला वाटलं. इथून पुढची वेळ प्रभात राऊत अंकल यांच्याकडे. ते पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारतो या विषयावर प्रभात राऊत. प्रेस लॉर्ड. देवबापाच्या नावाला धन्यवाद असो, आणि मी देवबापाचे आभार मानतो की या वचनावरती बोलण्याची संधी मला भेटली. तर मी एक कडव्यामध्ये मी एक गीत गातोय, गाऊ इच्छितो का? हो राऊत साहेब, गाऊ शकता. तू पुरेसा आहेस मला, तुझ सानिध्य पाहिजे मला. तू पुरेसा आहेस मला, तुझ सानिध्य पाहिजे मला. देवा तुझ्या सानिध्ये मी हृदयातून येतो. देवा तुझ्या सानिध्ये मी हृदयातून येतो. प्राणात्मा शरीर हे मी तुझला अर्पितो. प्राणात्मा शरीर हे मी तुझला अर्पितो. तू पुरेसा आहेस मला, तुझ सानिध्य पाहिजे मला. तू पुरेसा आहेस मला,
तुझं सानिध्य पाहिजे मला देवा, येशू देवा, देवा, येशू देवा, राजा, येशू राजा, राजा, येशू राजा. थँक्यू. धन्यवाद प्रभूच्या नावाला. माझ्याकडे मित्र प्रभूला नाकारतो हा संदर्भ आलेला आहे. तर मी सुरुवात करत आहे त्यावरती. मित्र प्रभूला नाकारतो. मी लुकाचं 22:54 ते 62 पर्यंत मी वाचत आहे. मग त्यांनी त्याला पकडून चालविले व प्रमुख याजकाच्या घरी नेले. तेव्हा पेत्र दुरून मागे मागे चालू लागला. ते अंगणाच्या मध्यभागी विस्ताव पेटून एकत्र बसले होते. त्याच्यामध्ये पेत्र जाऊन बसला. तेव्हा एका दासीने त्याला विस्तवाच्या उजेडात बसलेला पाहून त्याच्याकडे टक लावून म्हटले, हाही त्याच्या बरोबर होता. पण ते नाकारून तो बोलला, बाई, मी त्याला ओळखत नाही. काही वेळाने दुसऱ्या एकाने पाहून त्याला, ही त्याच्यातला आहेस. पेत्र म्हणाला, ग्रस्ता, मी नाही. सुमारे 1 तास झाल्यावर आणखीन एक जण खात्रीपूर्वक म्हणू लागला, खरोखर हाही त्याच्या बरोबर होता. या गालिलीच आहे. पेत्र म्हणाला, ग्रस्ता, तू काय बोलतोस हे मला समजत नाही. असे तो बोलत आहे. इतक्यात कोंबडा आरवला. तेव्हा प्रभूने वळून पेत्राकडे दृष्टी लावली आणि आज कोंबडा आरवण्यापूर्वी 3 वेळा मला नाकारशील, असे जे प्रभूने पेत्राला सांगितले होते त्याला आठवले. हे कार्य इथं आपल्याला असं दर्शवतंय की बेतसेमेनी बागेमध्ये जेव्हा पेत्र प्रभूचा त्या एका शिपायाचा कान कापतो, तेव्हा पेत्राला काय ना पूर्णपणे ना भीती त्यामध्ये आली होती. आणि त्या भीतीपोटी ना त्यांनी प्रभूला नाकारलेलं होतं. कारण प्रभूला सर्व काही माहिती होतं. आणि प्रभूने ना या क्रुसावर जाण्याआधी जे शेवटलं भोजन केलं होतं, तेव्हाच आहे ना पेत्राविषयी भविष्यवाणी केलेली होती. आणि ती भविष्यवाणी बघा कशी पूर्ण होते. आणि म्हणून पेत्राला सर्व काही माहिती असतं, म्हणून त्याच्याविषयी ते भविष्यवाणी करतात. आणि ज्या वेळेस प्रभू म्हणतो की तू मला कोंबडा आरवण्यापूर्वी 3 वेळा मला तू नाकारशील, हे जेव्हा होतं त्यावेळेस तो साईडला जाऊन तो मोठ्या दुःखाने रडतो आणि तो स्वतःला पश्चाताप करतो की प्रभू, मी हे काय केलं तुझ्यासोबत. म्हणजे स्वतःच तो खूप खिन्न होतो. आणि ते एक आगापे प्रेम तिथं प्रभूचं पेत्रामधून बाहेर पडतं. आणि प्रभूला या सगळ्या गोष्टी माहिती असतात. ह्या गोष्टीमधून आपल्याला हे शिकायला भेटतं की खरोखर आपण पण दैनंदिन जीवनामध्ये आपणही प्रभूपासून दूर जातो. कधी कधी प्रार्थना करण्यासाठी आपल्याला वेळ भेटत नाही. आपण जगाच्या कार्यामध्ये आपण खूप गुरफटून जातो, खूप व्यस्त होतो. तर आपणही व्यस्त झालं पाहिजे नाही. आणि प्रभूला सदा सर्वदा आपण जेव्हा जेव्हा कामामध्ये कुठेही आपण येता जाता आपण प्रभूला स्तुती केली पाहिजे, महिमा केली पाहिजे आणि प्रभूला उत्साहित केलं पाहिजे. तर प्रभू सदा सर्वदा आपल्या बरोबर कार्य करण्यासाठी तत्पर असतो. दुसरी गोष्ट अशी आहे, मी एक वचन वाचतो योवानाचं 21 मध्ये 15 ते 17.
त्याची न्याहारी झाल्यावर येशू शिमोन पेत्र म्हटले योनाच्या पुत्रा शिमोना, याच्यापेक्षा माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, आपणावर मी प्रेम करतो, हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी कोकरे चार. पुन्हा दुसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, मी आपणावर प्रेम करतो, आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझे मेंढर चार. तिसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योनाच्या पुत्रा सिमोना, माझ्यावर प्रेम करतोस काय? माझ्यावर प्रेम करतोस काय? असे तिसऱ्यांदा त्याला म्हटले. प्रभू पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, प्रभू, आपणाला सर्व ठाऊक आहे, मी आपणावर प्रेम करतो, हे मला कळले आहे. येशूने त्याला म्हटले, माझे मेंढर चार. ह्या गोष्टीचा अर्थ आपल्याला असा कळतो की ज्या वेळेस 3 वेळा प्रभूला नाकारतो पेत्र, तसंच पुनर्स्थानानंतर जेव्हा 40 दिवस शिष्यांमध्ये सेवा केली प्रभूने, तेव्हा हे सर्व काही पेत्राकडनं कबूल करून घेतो. कारण प्रभूला माहिती असतं की जो पेत्र आहे तो खडक आहे आणि याच्यावर माझी कलिशा बांधणार आहे. प्रभूने पूर्णपणे भविष्यवाणी पेत्राची केलेली होती, म्हणून तो काही स्वतः मनाने त्यांनी काही नाकारलं नव्हतं. कारण अगोदरच भोजनाच्या पूर्वीच प्रभूने त्या वचनामध्ये सांगून ठेवली की सैतानाने परीक्षा घेऊ नये, म्हणून हे तुमच्या सोबत घडू नये म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय. तर खरोखर तिथे पेत्रासोबत खूप परीक्षा आली. पेत्र परीक्षेमध्ये पडला आणि खरोखर त्या परीक्षामधून तो पूर्णपणे निभावून तो अधुरी राहू नये म्हणून प्रभूने शेवटच्या क्षणाला म्हणजे स्वर्गारोहण होण्यापूर्वी हे पेत्राकडून पूर्णपणे कबूल करून घेतलं. आणि खरोखर प्रभू ज्या वेळेस गेले त्यावेळेस खूप मोठमोठे चिन्ह आणि चमत्कार पेत्राकडून झालेले आहे, हे आपण बघतोय. तर खरोखर देवाची कृपा तुमच्यावरती आणि माझ्यावरती आहे. आपणही खरोखर दैनंदिन जीवनामध्ये आपण प्रभूच्या सोबत चाललं पाहिजे. आपणही प्रभूची इच्छा ठेवून पूर्णपणे समर्पण प्रत्येक दिवशी करून, आणि आपणही सुद्धा जसं पेत्रासोबत घडलं तसं आपल्या सोबतही परीक्षा होऊ नये, पण आपण तत्पर प्रार्थनामध्ये राहू आणि इतरांसाठी, आपल्या भाऊ बहिणीसाठी देखील प्रार्थना करू. आणि आपणही स्वतः दैनंदिन जीवनात प्रभूमध्ये आपण 30 पट 60 पट 100 पटीनं आपण वाढत जाऊ. कारण प्रभू आपला समर्थ देव आहे आणि प्रभू तुमची आमची रात्रंदिवस काळजी घेतो. एवढंच मला बोलायचं होतं. थँक्यू. आमेन. थँक्यू व्हेरी मच प्रभात राऊत अंकल. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आपण सर्वजण प्रभात राऊत अंकल साठी टाळ्या वाजूया. सर्व वक्त्यांसाठी जे आजपर्यंत बोललेले आहेत, सर्वांसाठी देवाच्या नावाला धन्यवाद असो. माझा आवाज क्लिअर येतोय ना? हो दीदी, आवाज येतोय स्पष्ट. की आजच्या दिवशी आपण ते विषय पाहिलेले आहेत की प्रभूने गेतसेमाने बागेमध्ये केलेली प्रार्थना, त्यानंतर कारण ह्याच रात्री उद्याचा गुड फ्रायडेचा वार आहे ना, प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर देण्याचा तो दिवस आहे. आणि त्याच्या आदल्या दिवशी देवाची अद्भुत योजना आहे की आपण प्रभूने गेतसेमाने बागेमध्ये, प्रभू आपल्या परिपाठाप्रमाणे त्या बागेमध्ये जात असताना आपण पाहिलं की प्रभूने पित्याजवळ, जसं आपल्या प्रिय विद्यावहिनी यांनी शिकवलं, की 3 वेळा मध्यस्थी केली की हे पित्या, शक्य होईल तर हा प्याला, कसला प्याला आहे तो? देवाच्या परमेश्वराच्या क्रोधाचा प्याला आहे, जो तुमच्या माझ्यासाठी ठेवला होता. प्रभू येशू ख्रिस्त मध्यस्थी करत आहे की प्रभू, शक्य असेल तर हा प्याला मुझपासून टळू दे, पण माझ्या नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. हालेलुया. खरोखर देवाच्या नावाला धन्यवाद की पित्याच्या इच्छेप्रमाणे पुत्राने केलं आणि तो क्रोधाचा प्याला पूर्ण पुत्राने पिलेला आहे.
आणि त्यामुळे आज तुम्ही आणि मी इथे बसलेलो आहोत. आज तुम्ही आणि मी देवाचा गौरव करत आहोत. जेव्हा देवाने मनुष्य निर्माण केला तेव्हा त्या बागेमध्ये ह्याच सर्व परीक्षा होत्या. सैतानाने घातलेला मोह होता, स्वतःची इच्छा करण्याचा मोह होता. तेव्हा जो पहिला मानव आदाम, त्याने काय केलं? देवाच्या नव्हे तर स्वतःच्या इच्छेप्रमाणे केलं. देवाने सांगितलं होतं झाडाचं फळ खाऊ नको, पण मनुष्याने देवाच्या इच्छेला मान न देता स्वतःची इच्छा केली आणि मग मरण आणि पाप याने मनुष्यावर राज्य केलं. पण दुसरा आदाम जो प्रभू येशू ख्रिस्त, त्याने काय केलं? पित्याच्या इच्छेप्रमाणे केलं आणि तो क्रोधाचा प्याला तुमच्या माझ्यासाठी. आणि तेव्हा आपल्या प्रभूने शिष्यांना सांगितलं प्रार्थना करीत जागृत राहा, कारण तुमच्यावर परीक्षेचा प्रसंग येऊ नये. आज आपण पुन्हा नव्याने शिकूया की आपण आपल्या झालेल्या परीक्षांविषयी, येणाऱ्या संकटांविषयी देवाकडे मध्यस्थी करून पूर्णपणे देवाच्या इच्छेला समर्पित होणं काय आहे ते आपल्या प्रभूने आपल्याला शिकवलेलं आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो गेतसमाने बागेतून प्रभू येशू ख्रिस्त, जेव्हा प्रभूने प्रार्थना केली आणि दूतांनी येऊन प्रभूला सामर्थ्य दिलं, आणि तेव्हा बागेतून बाहेर पडल्यानंतर आपण पाहतो यहुदा इस्करियोत ठरल्याप्रमाणे, कारण त्याच्या मनात सैतानाने घातलेलं होतं की तू तुझ्या प्रभूला धरून दे, आणि यहुदा इस्करियोतने काय केलं? चुंबन घेऊन त्याने मनुष्याच्या पुत्राला धरून दिले. तो प्रभूला म्हणतो प्रभूजी सलाम. प्रभू म्हणतो चुंबन घेऊन तू मनुष्याच्या पुत्राला धरून देतोस काय? आणि त्यानंतर आपण पाहतो की पेत्राने मल्ख नावाच्या शिपायाचा कान छाटला, पण प्रभूने म्हटलं तुला माहित नाही का, जर मी माझ्या पित्याकडे सांगितलं तर 12 सैन्याच्या तुकड्या, म्हणजे हजारो सैन्य असलेल्या 12 तुकड्या माझा पिता पाठवणार नाही काय? पण शास्त्रलेखाप्रमाणे, देवाच्या योजनेप्रमाणे व्हावं. शास्त्रलेख काय? की वधावयास नेणाऱ्या मेंढराप्रमाणे तू आपल्याला वधणाऱ्या लोकांसमोर गप्प राहिला, त्याने मुखातून शब्द काढला नाही. जो जगाचा अधिपती, त्याच्यावर त्यांनी हात टाकला, त्याला पकडलं, त्याला ओढत नेलं. कशासाठी? तुमच्या माझ्या पापाची पूर्ण खंडणी भरावी, यासाठी तुमचा माझा प्रभू धरून देण्यात आला. हालेलुया. त्याला जसं एखाद्या गुन्हेगाराला अटक करतात, तसं ज्याला पाप ठाऊक नाही त्याला ते अटक करून घेऊन गेले. आणि जसं प्रभूने सांगितलं होतं पेत्राला ना, पेत्राची प्रभूवर प्रीती होती. तुम्ही आणि मी देखील प्रभूवर प्रीती करतो है ना. प्रभूच्या त्रासाचे, दुःख सहनाचे शब्द ऐकताना आपल्या डोळ्यात अश्रू येतात, आपला कंठ दाटून येतो. आपण म्हणतो, आपण मुखाने जोरात म्हणतो की मी माझ्या प्रभूवर प्रीती करतो, मी माझ्या प्रभूवर विश्वास ठेवतो. पण आज आपण विचार करूया, आजच्या ह्या क्षणापर्यंत किती वेळा मी माझ्या प्रभूला नाकारलेला आहे, किती वेळा मी माझ्या प्रभूची इच्छा नाकारलेली आहे, किती वेळा मी माझ्या सोयीसाठी माझ्या प्रभूला वधस्तंभावर खेळलेला आहे. आपण ते यहुद्यांना दोष देतो, शास्त्री, परुषी, याजक यांना दोष देतो की अरे मसीहा त्यांच्या डोळ्यासमोर असून सुद्धा त्यांनी मसीहाला धरून दिलं, मसीहाला कसं वधस्तंभावर दिलं, कसं माझ्या प्रभूचं त्यांनी इतकं हाल केलं, कसं माझ्या प्रभूच्या डोक्यावर त्यांनी तो काट्याचा मुकुट घातला, त्याच्या डोक्यावर फटके मारले, त्याच्या दाढीचे केस ओढले. पण आज तुम्ही आणि मी काय करतो प्रियांनो? देवाची कृपा की देवाने पेत्राला ती संधी दिली, पेत्राने पश्चाताप केला, मनस्वी रडला. आज तुम्ही आणि मी मनस्वी रडतो का? खरोखर ती माझी पापे होती, ते माझे गुन्हे होते की त्या प्रत्येक फटक्यामुळे मला आरोग्य मिळावं, त्याच्या त्या वधस्तंभावर जाण्याद्वारे माझ्या देवपित्याशी समेट व्हावा. आणि मी आज जेव्हा प्रभू मला विचारतो की आज तुम्ही प्रत्येकाने पर्सनली स्वतःला विचारा की प्रभू जर मला विचारतो सुजाता तू माझ्यावर प्रीती करतेस का, तर मी काय म्हणेल? प्रभू तुला ठाऊक आहे, तू सर्व जाणतोस प्रभू. जशी तू माझ्यावर प्रीती केली तसं माझ्यावर कोणीच करत नाही. मला तुझ्यावर प्रीती करावयास शिकव, मला तुझा वधस्तंभ कळू दे प्रभू. तुझ्या वधस्तंभाशिवाय मला काहीच दिसू नये. आज तुम्ही आणि मी एकमेकांमध्ये आपण हा प्रभूच्या वचनाप्रमाणे तुमच्या मध्ये मला काहीच जाणून घेण्याची इच्छा नाही, फक्त आणि फक्त जसं पौल म्हणतो प्रभूचा वधस्तंभ, ह्याच्याशिवाय मला काहीच जाणून घ्यायचं नाही. खरोखर उद्या आपण गुड फ्रायडे, उत्तम शुक्रवारी खरोखर तो प्रभूचा वधस्तंभावरील 7 उद्गार ऐकणार आहोत. अनेक वर्षे झालेली आहेत. आपण रोज प्रत्येक वर्षी प्रभूचं वधस्तंभावर जाणं, प्रभूचं पुनरुत्थान याविषयी शिकतो, याविषयी वाचतो, याविषयी इमोशनल होतो. पण खरोखर आज आज्ञाधारकपणे तशी प्रीती करून प्रभूच्या वचनात, प्रभूच्या आत्म्यात वाढत आहोत.
आज तुम्ही आणि मी देखील निद्रिस्त नको होऊया प्रियानो. आपण जागृत राहू, प्रभूच्या येईपर्यंत आपण जागृत राहून प्रार्थना करूया. हालेलुया. आपण शेवटाकडे येणार आहोत आणि आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि त्यानंतर या रात्री हे गीत गाऊया. मी सर्वांना विनंती करेन, आपले माईक अनम्यूट करूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि या रात्री. तुझे नाव, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे ते क्षेत्रामध्ये हो त्याच्या आकारामध्ये त्याची क्षमा माफ केली तशीच त्याची क्षमा. आणि आम्हाला परीक्षेत आण, तर आम्हाला कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहे. या रात्री तू माझला सांग आयुष्य रात्रीचा करावा प्रतिभा. हालेलुया. Hallelujah. Praise the Lord. धन्यवाद. Praise the Lord. जय मसीह. Good night. Good night. जय मसीह. Good night. Praise the Lord. येशू ख्रिस्ताने जी पित्याकडे केलेली प्रार्थना त्याबद्दल आपल्या प्रिय विद्यावहिनी बोलणार आहेत, विद्या समुद्रे. आणि त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताची झालेली अटक यावर आपले शिवाजी हिरे अंकल बोलणार आहेत आणि राजश्री सोनावणे सिस्टर बोलणार आहेत. त्यानंतर पेत्र, प्रभूचा शिष्य पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताला 3दा नाकारतो, त्यावर आपले प्रभात राऊत अंकल बोलणार आहेत. तर सर्वप्रथम मी आपल्यामध्ये विद्या समुद्रे सिस्टर आहेत, विद्यावहिनी यांच्याकडे ही वेळ देते. हालेलुया. हालेलुया. 1 मिनिट मी बोलते. मला कधी बोलायचंय? 28 तारीख दिलती ना मला. बघा बरं. तुम्हाला उद्या बोलायचंय. उद्या आहे का? हा उद्या आहे. उद्या आहे का? बरं सर ठीक आहे. प्रेस द लॉर्ड. माझा आवाज येतो ऐकायला? हो, येतोय विद्या. यावेळेस मी देवाचे आभार मानते की देवबापानं त्याच्या वचनातून बोलण्यासाठी माझी निवड केली, याबद्दल मी देवबापाचे आभार मानते. आपण छोटीशी प्रार्थना करू. पवित्र 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 आकाश आणि पृथ्वी यांचे उत्पन्न करते आमच्या महान प्रभू परमेश्वरा जन्मलेल्या दिवसापासून आताच्या क्षणापर्यंत तू आम्हा सर्वांचा सांभाळ केलास आणि आमचा हा नवीन दिवस तू आम्हा सर्वांच्या आयुष्यात जोडलास म्हणून तुझा आभार मानते. प्रभू देवा, सकाळपासून सांभाळ पुन्हा एकदा या तुझ्या भक्ती प्रार्थनेसाठी तू आम्हा सर्व प्रियजनांना एकत्र केलंस म्हणून तुझे आभार मानते. प्रभू देवा, आज तुझ्या वचनावर बोलण्यासाठी प्रभू देवा तू आज माझी निवड केलीस म्हणून तुझे आभार मानते. प्रभू देवा, आज मी बोलत असताना प्रभू देवा तू मला साह्यान मदत कर. माझ्या कधी प्रभू देवा तू बोल आणि प्रभू देवा शब्द मात्र मला तू पुरव म्हणून तुझं प्रार्थना करते. इथून पुढचा संपूर्ण वेळ मी तुझ्या हाती सोपवून देऊ. ही छोटीशी प्रार्थना माझा धन्य करणारा प्रिय येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात करते म्हणून ऐकतो. यावेळेस प्रथम मी एक गीत म्हणणार आहे आणि मग मी माझ्या वचनाला सुरुवात करणार आहे. मी एक गीत म्हणणार आहे. एकाएकी यहुदा तू बदलला कसा, एकाएकी यहुदा तू बदलला कसा, मोहाच्या पायी रे प्रभुला खिळले क्रुसा, मोहाच्या पायी रे प्रभुला खिळले क्रुसा, दाविली त्याने प्रीती ती किती महान, नाही शमविली त्याची ती आत्मिक तहान, दाविली त्याने प्रीती ती किती महान,
नाही शमविली त्याची ती आत्मिक तहान. लोभ सुटुनी झाला रे वेडा पिसा. मोहाच्या पायी रे प्रभुला खिळले कृसा. मोहाच्या पायी रे प्रभुला खिळले कृसा. त्याच्या निर्दोष रक्ताने जग तरले. भविष्यवादी जे बदले ते खरे ठरले. त्याच्या निर्दोष रक्ताने जग तरले. भविष्यवादी जे बदले ते खरे ठरले. लोभ सुटुनी झाला रे वेडा पिसा. मोहाच्या पायी रे प्रभुला खिळले कृसा. मोहाच्या पायी रे प्रभुला खिळले कृसा. खास पाप्यांच्या साठी तो जगती आला. अति नम्रहून नम्र तो बहु झाला. खास पाप्यांच्या साठी तो जगती आला. अति नम्रहून नम्र तो बहु झाला. लोभ सुटुनी झाला रे वेडा पिसा. मोहाच्या पायी रे प्रभुला खिळले कृसा. मोहाच्या पायी रे प्रभुला खिळले कृसा. एकाएकी यहुदा तू बदलला कसा. एकाएकी यहुदा तू बदलला कसा. मोहाच्या पायी रे प्रभुला खिळले कृसा. मोहाच्या पायी रे प्रभुला खिळले कृसा. यावेळेस आपण ज्या वचनावर मनन करणार आहोत ते वचन आहे आज गेतसेमनी बागेत येशूने केलेली प्रार्थना. मत्ते, मार्क, लूक आणि योहान या शुभवर्तमानामध्ये याचा उल्लेख आहे किंवा हे शास्त्रभाग आहे. आज जर आपण बघितलं तर येशू ख्रिस्त आपल्या दररोजच्या परिपाठाप्रमाणे प्रार्थना करण्यास गेतसेमानी बागेत आला. आपल्याला माहित आहे प्रियानो, येशू ख्रिस्त हा दररोज आपल्या पित्याशी एकांतात प्रार्थना करत असे किंवा बोलत असे. येशू ख्रिस्त रोज सकाळी किंवा भल्या पहाटे किंवा संध्याकाळी ज्यावेळेस तो उपदेश लोकसमुदायाला किंवा लोकांना उपदेश झाल्याच्या नंतर तो आपल्या पित्याशी दररोज बोलत असे किंवा एकांती जात असे आणि देवाकडे तो पित्याकडे प्रार्थना करत असे. आणि जर आपण ह्या गेतसेमानी बागेचा जर अर्थ बघितला तर गेतसेमानीचा अर्थ आहे जैतुनाचे तेल काढण्याचा घाना. म्हणजे गेतसेमानी बागेमध्ये जैतुनाचे तेल काढण्याचे दगडी घाणे तिथं होते, म्हणून त्या बागेला नाव दिलं होतं की गेतसेमानी बाग. हे स्थळ जैतुनाच्या डोंगरानजीक असणाऱ्या किद्रोन दरीत असावे असा म्हणजे अंदाज आहे. म्हणजे हे गेतसेमानी बाग हे बाग जैतुनाच्या डोंगराजवळ आहे असा तज्ञांचा म्हणजे मत आहे किंवा अंदाज आहे. त्या बागेत येशू आपल्या शिष्यासह गेला. त्याने आपल्या बरोबर पेत्र, योहान, याकोब यांना घेतले. प्रियानो, येशू ख्रिस्त ज्यावेळेस या बागेमध्ये
प्रार्थना करण्यासाठी गेला त्यावेळेस त्यानं काय केलेलं होतं की शिष्याना, आपल्या 3 आवडत्या शिष्याना त्यानं म्हणजे आपल्या बरोबर संगती घेतलं होतं. प्रियानो, आतापर्यंत जर आपण बघितलं तर येशू ख्रिस्त ज्या वेळेस आपल्या पित्याकडे प्रार्थना करण्यास जात होता त्यावेळेस तो एकटा जात होता. पण ह्या वेळेस जर आपण पाहिलं तर ह्या वेळेस येशू ख्रिस्तानं आपल्या 3 शिष्याना आपल्या बरोबर संगती घेतलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग येशू ख्रिस्तानं त्या 3 शिष्याना म्हणजे आपल्या संगती नेण्याचं कारण काय असेल किंवा हेतू काय असेल येशू ख्रिस्ताचा, की आपल्या बरोबर आपल्या शिष्यानी पण असावं. हा हेतू का होता, तर त्यांनी त्याला सहानुभूतीपूर्वक सोबत द्यावी व त्याच्याबरोबर प्रार्थना करावी. यासाठी काय केलं होतं की येशू ख्रिस्तानं आपल्या सोबत शिष्याना घेतलं होतं. आणि येशू ख्रिस्तानं शिष्याना सांगितलं होतं की तुम्ही इथं थोडा वेळ थांबा आणि जागरूक राहा आणि प्रार्थना करा, प्रार्थना करत राहा. आणि असं सांगून येशू ख्रिस्त थोडा दूर जाऊन तो प्रार्थना करण्यासाठी त्यांच्यापासून थोडा दूर गेला आणि ह्या शिष्याना त्याने म्हणजे येशू ख्रिस्तानं सांगितलं होतं की तुम्ही जागरूक राहून काय करा, प्रार्थना करा. येशू ख्रिस्ताने या शिष्यांना बरोबर नेण्याचा काय होता, हा त्याचा म्हणजे हेतू होता किंवा हे त्याचं कारण होतं की आपल्या बरोबर आपल्या शिष्यानी सुद्धा प्रार्थना करावी. तो मनाने फारच खिन्न झाला होता. तर प्रियानो, ज्यावेळेस तो प्रार्थना करत होता त्यावेळेस काय झाला होता, तो मनाने फारच खिन्न झाला होता, तो कष्टी झाला होता. मरण अगदी जवळ येऊन ठेपले होते, त्याला लवकरच पाप वाहून न्यावे लागणार होते. येशू ख्रिस्ताला काय जबाबदारी सोपवली होती ती त्याला पार पाडायची होती. तो प्रियानो या जगामध्ये पित्याच्या इच्छेप्रमाणे सर्व काही करत होता आणि ह्या वेळेस सुद्धा पित्यानं जे काम त्याला देव केलं होतं ते करण्यासाठी प्रभुदेवा येशू ख्रिस्तानं आपल्या म्हणजे मानवी लोकांचं पाप स्वतःवर घेतलं होतं. योहान 1:29 कोणी तर वाचा. योहान 1:29. योहान 1:29. यहुद्यांनी येशोरेलेहून याजक व लेवी यांना योहानाला व आपण कोण आहात असे विचारायला पाठवले, तेव्हा त्याची साक्ष हीच आहे. विद्यार्थी योहान 1:29 ना? हा, योहान 1:29. दुसऱ्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आमेन. हा, आणि यशया 53:6. यशया 53:6. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे भरपून गेलो होतो. माझा विषय कसा असतो? आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. 2 करिंथ 5:21. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे. आमेन. हे शास्त्रभाग जर आपण पाहिले तर येशू ख्रिस्त हा पापी नसताना सुद्धा आपल्या मानवाचं पाप त्यानं स्वतःवर घेतलं आणि तो निष्पाप असताना सुद्धा पापी झालेलं आपल्याला या वचनातून पाहायला मिळतं. प्रियानो, जे पित्यानं त्याला जी जबाबदारी किंवा मानवाचं पाप धारण करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताची निवड केली होती या जगामध्ये, पित्यानं त्याला या कामासाठी पाठवलं होतं. ते काम करण्यासाठी येशू ख्रिस्तानं तो निष्पाप असताना मानवाचं पाप त्यानं काय केलेलं होतं, स्वतःवर घेतलं होतं आणि तो
पापी झाला होता आणि त्यामुळं काय तो झाला होता की खिन्न झाला होता. आणि देव ज्यावेळेस तो आपल्यावर मानवाचं पाप घेणार होता आणि पापी होणार होता, त्यावेळेस काय होणार होतं की देव पिता त्याचा त्याग करणार होता. ज्यावेळेस प्रियानो देव पिता त्याचा म्हणजे येशू ख्रिस्तावर जेव्हा हे पाप येणार होतं, पापी होणार होता, त्यावेळेस काय होणार होतं की देवपिता त्याच्यापासून तोंड थोड्या वेळासाठी देवपिता काय करणार होता, त्याच्यापासून तोंड आपलं फिरवणार होता. म्हणजेच की या पिता आणि पुत्रांचं थोड्या वेळासाठी नातं काय होणार होतं, तुटणार होतं. त्यामुळे काय झालं होतं, येशू ख्रिस्त खिन्न आणि क्लेश त्याला कष्ट झाले होते. हे सर्व सहन करायचे त्याला होते की आपल्या पित्यापासून आपण दूर जाणार होतो आणि हे मानवाचं पाप आपल्याला घेऊन वधस्तंभावरचं मरण स्वीकारायचं आहे. हे सर्व त्याला काय करायचं होतं, सहन करायचं होतं. आणि हा प्याला त्याला प्यावा लागणार होता. जरी तो म्हणजे ही गोष्ट अशक्य आहे असं जरी तो म्हणत होता, तरी पण पित्याच्या इच्छेसाठी त्याला हा प्याला प्यावा लागणार होता. प्रियानो, प्याला ह्या शब्दाचा जर आपण अर्थ बघितला तर प्याला दुःख भोगाचा उल्लेख करण्यासाठी प्याला हा शब्द इथं वापरलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि बायबलमध्ये अनेकदा हा प्याला हा शब्द वापरलेला आहे. दुःख सहन, पाप वाहून नेणे व मरण हा प्याला त्याला काही तासांनी प्यावा लागणार होता. 1 पेत्र 2:24. कोणीतरी वाचा 1 पेत्र 2:24. ना. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले नसून सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला. आमेन. येशू ख्रिस्ताला आपल्यासाठी ते दुःख सहन करावे लागणार होतं आणि त्या वधस्तंभावरील मरणानं आणि त्यामुळे आपल्याला काय होणार होतं, आरोग्य प्राप्त होणार होतं. तो इतका भयंकर असणारा त्याला होता की प्रार्थना करताना रक्ताचे थेंब टपटप पडावे तसा त्याचा घाम जमिनीवर पडत होता. आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करण्यास तो तयार होता. तो जे काही सोसणार होता व जे प्रायश्चित्ताचे कार्य करणार होता, त्याचे चित्र त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिले होते. प्रियानो, येशू ख्रिस्त सर्व काही त्या आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करत होता. तो इथपर्यंत त्यानं सर्व काही जे केलं ते सर्व काय केलेलं आहे, त्यानं पित्याच्या इच्छेप्रमाणे केलेलं आहे. पिता जो सांगेल तेच त्यानं केलेलं आहे. योहान 4:4 आणि 4 जर वचन आपण जर पाहिलं तर येशूला शमरोनातून जावे लागले, एवढंच ते वचन आहे. पण त्या वचनावर मला वाटतं की ह्याच्यामध्ये मला नोव्हेंबरमध्ये मला संदेश द्यायचा होता आणि तेच वचन माझ्यासाठी शमरोनी स्त्री हे वचन म्हणजे होतं माझ्याकडे. आणि त्यावेळेस हे करताना ते वचन माझ्याकडे आलं, त्यावेळेस मला त्या वचनाचा म्हणजे उल्लेख असा समजलं की त्या वचनातून की येशू ख्रिस्ताला यहुद्यातून गालिलात जायचं होतं आणि गालिलात जात असताना यहुदा, शमरोन आणि मग गालिल असे हे 3 राष्ट्र म्हणजे एक लाईन आहेत. पण यहुदी लोक काय करायचे की जर गालिलात त्यांना जायचं असेल तर ते शमरोनात न जाता शमरोनाला म्हणजे वळसा घालून ते गालिलात जायचे. पण ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला यहुद्यातून गालिलात जायचं होतं, तेव्हा येशू ख्रिस्तानं त्या शमरोनाला वळसा न देता तो शमरोनातून गालिल प्रांतात गेला. कारण का की ती देवाची इच्छा होती की शमरोनामधले लोकांना, जे शमरोनामधील लोक मसीहाची वाट पाहत होते, तो मसीहा मीच आहे किंवा तुम्ही मसीहाला भेटणार आहात, हे येशू ख्रिस्ताला तिथं जाऊन सांगायचं होतं. म्हणून येशू ख्रिस्त हा शमरोनातून गालिलात गेला. ही देवबापाची इच्छा होती. म्हणूनच की
की येशू ख्रिस्त शंभरुणातून गालिलात गेला. म्हणूनच की प्रियानो, येशू ख्रिस्त हा स्वतःच्या इच्छेनं काही न करता सर्व काही तो पित्याच्या इच्छेप्रमाणे करत होता. येशू ख्रिस्त पित्याला म्हणाला की शक्य असेल तर हा प्याला मजपासून दूर कर. हे शब्द येणाऱ्या अनुभवाची तीव्रता व भयानकता प्रकट करतात. प्रियानो, शक्य असेल तर हा शब्द येशू ख्रिस्तानं इथं वापरलेला आहे. शक्य असेल तर असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्या समोर येणारे जे संकट असेल किंवा एखादी समस्या जर आपल्याकडे असेल तर आपण असं शब्द वापरतो. या अर्थानंच येशू ख्रिस्तानं हा शब्द वापरलेला आहे की शक्य असेल तर. प्रियानो, त्या अनुभवाची तीव्रता त्याला होती, ते चित्र त्याच्या डोळ्यासमोर होतं. म्हणून येशू ख्रिस्तानं हे पित्याकडं म्हणजे इच्छा व्यक्त केली आहे की शक्य असेल तर हा प्याला मजपासून तू दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, हे शब्द त्याला सुचवले. म्हणजे येशू ख्रिस्तानं इथं पण प्रियानो असं सांगितले की माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व होऊ दे. इथं पण प्रियानो येशू ख्रिस्तानं पित्याच्या इच्छेकडेच जास्त भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. ख्रिस्त आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे सर्वदा करीत असे. त्या इच्छेप्रमाणे करण्यास त्याने स्वतःचे समर्पण केले आणि काय केले की येशू ख्रिस्तानं सर्व काही पित्याच्याच इच्छेप्रमाणे करायचं म्हणजे ठरवलं होतं किंवा तशी त्याची म्हणजे धारणा होती की आपण पित्याच्या इच्छेच्या विरुद्ध कधीही काही करायचं नाही. ज्यावेळेस त्यानं म्हणजे तो या जगामध्ये असताना किंवा त्या 3.5 वर्षाच्या त्याच्या सेवा कार्यामध्ये सुद्धा जिथं चिन्ह चमत्कार करण्याची गरज होती त्यावेळेस प्रियानो म्हणजे पित्याची इच्छा असेल तेव्हाच म्हणजे इच्छेप्रमाणेच त्यानं तिथं अद्भुत चिन्हे चमत्कार केलेले आपल्याला पाहायला मिळतात. तो शिष्याकडे आला, ते त्याच्याकरता प्रार्थना करीत नव्हते. ज्यावेळेस येशू ख्रिस्त प्रार्थना करून परत त्या शिष्यांच्याकडे आला तर शिष्य काय झाले होते प्रियानो, झोपले होते. ते प्रार्थना करत नव्हते. त्यांना ख्रिस्ताची दुःख कळले नव्हते. येशू ख्रिस्तानं ज्यावेळेस त्यांना तिथं थांबवलं आणि त्यांना पुढे जाताना काय सांगितलं होतं की तुम्ही जागरूक राहा आणि प्रार्थना करा. पण हे शिष्य काय झालेले आहेत, झोपी गेलेले आहेत. प्रार्थना ही त्यांची गरज होती कारण लवकरच त्यांची परीक्षा होणार होती, त्यांच्या विश्वासाची परीक्षा होणार होती. प्रियानो, जशी येशू ख्रिस्तानं प्रार्थना केली तशीच या शिष्यांना सुद्धा प्रार्थनेची गरज होती. कारण की त्यांनाही जे येशू ख्रिस्तांना छळ सोसावा लागला किंवा जे दुःख सोसावं लागलं, वधस्तंभावरचं मरण स्वीकारावं लागलं, असेच प्रसंग ह्या शिष्यांच्याही जीवनामध्ये येणार होते. म्हणून येशू ख्रिस्तानं त्यांना काय सांगितलं होतं की तुम्हीही जागरूक राहा आणि प्रार्थनेत तत्पर असा. त्यांच्या विश्वासाची परीक्षा, ते किती दुर्बल होते, त्यांना प्रार्थनेची गरज नव्हती. त्यांनी झोपेचा आश्रय घेतला व ख्रिस्ताच्या बोधाकडे काय केलेलं आहे, त्यांनी दुर्लक्ष केले आहे. ज्यांनी येशू ख्रिस्तानं जी त्यांना म्हणजे आज्ञा दिली होती की तुम्ही जागरूक राहा आणि प्रार्थना करा, पण त्यांनी काय केलंय त्याकडं दुर्लक्ष केलेलं आहे आणि ते काय झालेले आहेत, झोपी गेलेले आहेत. प्रियानो, आज आपण आपल्याही जीवनामध्ये आपणही असंच या शिष्यांच्या सारखं आपलंही जीवन एक एकदा म्हणजे आपणही असं होऊ शकतं आपण हातून. आपण पण एक एकदा प्रार्थनेला महत्व देत नाही, इतर गोष्टींना महत्व देतो. प्रियानो, एखाद्या वेळेस आम्हाला रविवारच्या चर्चला जाण्याचा कंटाळा येतो, आम्ही कंटाळा करतो किंवा अनेक कारणं सांगतो. या शिष्यांच्या प्रमाणे आम्ही पण प्रार्थनेपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. पण नाही प्रियानो, आपल्यालाही प्रार्थना केलीच पाहिजे. आपणालाही त्या छळाला सामोरं जायचं आहे. प्रियानो, आज मणिपूर सारख्या लोकांचं जर आपण उदाहरण घेतलं तर त्या लोकांना प्रियानो काय माहित होतं का की आपल्याला या छळाला सामोरं जायचं आहे. पण प्रियानो, तिथल्या लोकांनी विश्वासात ते दृढ राहिले, त्यांनी विश्वास सोडला नाही प्रियानो. म्हणून आज त्यांना परमेश्वर सहाय्य करत आहे. एक ना एक दिवस प्रभुदेव त्यांच्यामध्ये उभा राहणार आहे आणि जे त्या छळाला सामोरे गेले त्या छळातून त्यांना सोडवून आणणार आहे. प्रियानो, यासाठी आपण सुद्धा प्रार्थनेत तत्पर असलं पाहिजे. प्रियानो, अनेक संकट, अनेक समस्या आमच्याही जीवनामध्ये येतात, अनेक संसाराच्या चिंता असतात. आम्ही प्रियानो त्यातून वेळ काढून आपण प्रार्थनेला वेळ दिला पाहिजे. आपण त्या चिंतेमध्येच न राहता, समस्येमध्येच न राहता प्रियानो आपण जर प्रार्थनेमध्ये जागरूक राहिलो तर खरंच परमेश्वर आपल्याला सहाय्य करणार आहे आणि त्यातून आपल्याला सोडवणार आहे. हे झालं प्रियानो आपण लूक, मत्तई, मार्क
लूक यामध्ये या शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्तानं जे गेतसेमने बागेत प्रार्थना केली त्याबद्दलचा हा वृत्तांत आहे. आणि योहानामध्ये जर आपण योहानाचा 17वा अध्याय जर बघितला तर यामध्ये येशू ख्रिस्तानं जी प्रार्थना केली आहे त्या प्रार्थनेबद्दल आपण थोडं बघूया. ह्या एकूण घटनेने पिता व पुत्र या दोघांचे गौरव झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ह्या येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर जाण्यानं आणि त्याचं पुनरुत्थान होण्यानं येशू ख्रिस्त म्हणजे पित्याचं आणि पुत्राचं गौरव झालेलं आपल्याला पाहायला मिळते. मानवाला सार्वकालिक जीवन देण्यासाठी ख्रिस्त आला होता व ते देण्याचा अधिकारही पित्यानं त्याला दिला होता. ख्रिस्ताला ओळखणे, त्याच्या संबंधात येणे हेच काय आहे, हे सार्वकालिक जीवन आहे. पित्याने पित्यानं जे ख्रिस्ताला काम दिलं होतं ते काम त्यानं काय केलेलं होतं, पूर्ण केलं होतं. काहीच त्यातलं अर्धवट सोडलं नव्हतं आणि किंवा काही काम राहून गेलं नव्हतं. त्यानं काय केलं होतं, सर्व काम पूर्ण केलं होतं आणि पित्याचे त्यानं गौरव केले होते. शिष्यांना आपल्या पित्याला प्रगट करणे हे काम ख्रिस्ताने केले. त्याने पिता प्रगट झाला व ते पित्याशी एकनिष्ठ राहिले. त्यांनी देवाच्या वचनाचा आदर करून त्याच्या आज्ञा पाळल्या. त्यांना ख्रिस्ताच्या पित्याशी असलेला संबंध समजला व येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असे ओळखून त्यांनी देवाची वचने स्वीकारली. त्यानुसार शिष्यांना पिता प्रगट होण्यासाठी प्रियानो येशू ख्रिस्तानं मध्यस्थी केली आणि त्यांना पित्याशी समेट करून येशू ख्रिस्तानं दिला. म्हणून आज काय झालेलं आहे, शिष्य सुद्धा देवाच्या म्हणजे पित्याशी एकनिष्ठ राहिलेले आहेत. येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना या जगात सोडून जाणार होता आणि मध्यस्थीच्या प्रार्थनेने त्याने शिष्यांना आपल्या पित्याच्या स्वाधीन केले होते. येशू ख्रिस्तानं काय केलं होतं की शिष्यांना आपल्या पित्याच्या स्वाधीन केलं होतं. त्याच्या ठाई ख्रिस्ताचे गौरव झाले होते. शिष्यांच्या ठाई काय झालं होतं, येशू ख्रिस्ताचं गौरव झालं होतं. या शिष्यांनी ऐक्याने राहावे व करावी याची काय होती, गरज होती. त्यांनी पित्याशी 2 मिनिटं थांबावं लागेल हा, कारण 10:37 आहे. विश्वासू राहावे यासाठी पित्याने त्यांना कसे राखावे अशी विनंती ख्रिस्ताने केली. या योहाना शुभवर्तमानामध्ये जर आपण पाहिलं, येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली की म्हणजे पितानं आणि मी जे गौरव शिष्याने आमचं केलेलं आहे त्यातून आम्ही जे भविष्यकाळात आम्ही जे विश्वास ठेवणारे आहोत त्यांनी सुद्धा काय करावे की पित्याला आणि येशू ख्रिस्ताला आम्ही स्वीकारावं आणि त्यांच्याद्वारे आम्हाला काय मिळणार आहे, पवित्र आत्मा मिळणार आहे. यासाठी आम्ही पित्याचा आणि पुत्राचं गौरव करावं आणि त्यांच्यामध्ये आम्ही एकनिष्ठ राहावं. आमेन. हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद असो. विद्यासमुद्रे विद्यावहिनी यांच्यासाठी आपण टाळ्या वाजूया. खरोखर देवाच्या नावाला धन्यवाद असो. आज 4 वक्ते बोलणार आहेत म्हणून थोडं वेळेचं बंधन आहे. इथून पुढची वेळ मी आपल्यामध्ये हिरे अंकल आहेत. हिरे अंकल प्रभू त्याला झालेली अटक या विषयावर बोल. हिरे अंकल. प्रेज लॉर्ड. सगळ्यांना देवाच्या नावाला धन्यवाद देतो. मला आज देवाने ज्या वचनावर बोलायची संधी दिलेली आहे ती म्हणजे येशू ख्रिस्ताला अटक. ऐकायला येते मॅडम? ऐकायला येते ना? हो हिरे साहेब, आवाज येतो. तर आज ज्या विषयावर बोलणार आहे ते विषय आहेत मत्तई 26 अध्याय 47 वचने 47 ते 56, मार्क 14 43 ते 51 आणि लुका 22 47 53 आणि योहान 18 1 ते 14 असे याच्यावरती मी एकदम लिहून घेतलेले आहे. मी ते पहिल्यांदा हे वाचतो. तो बोलत आहे इतक्यात पहा, भरातील एक जो यहुदा आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक व लोकांचे वडील यांच्याकडून तलवारी व सोटे घेऊन आलेला मोठा समुदाय होता. त्याला धरून देणाऱ्याने त्यास अशी खून सांगून ठेवली होती की मी ज्याचे चुंबन घेईल तोच आहे, त्याला धरा. मग त्याने लागले येशू जवळ येऊन गुरुजी सलाम असे म्हणून त्याचे चुंबन घेतले. येशूने त्याला म्हटले, गड्या ज्याकरिता आलास ते कर.
तेव्हा त्यांनी जवळ येऊन येशूवर हात टाकून त्याला अटक केली. मग पहा, येशूबरोबर जे होते त्यांच्यातील एकाने लांब हात करून आपली तलवार उपसली व प्रमुख याजकांच्या दासावर प्रहार करून त्याचा कान छाटून टाकला. तेव्हा येशू त्याला म्हणाला, तुझी तलवार परत जागच्या जागी घाल, कारण तलवार तलवार धरणारे सर्वजण तलवारीने नाश पावतील. तुला असे वाटते की काय, मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही आणि आत्ताच्या आत्ता तो मला देवदूतांच्या 12 सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही? पण याप्रमाणे घडले पाहिजे. हे शास्त्रले कसे पूर्ण व्हावे? त्याच वेळेस येशू लोकसमुदायास म्हणाला, एखाद्या लुटारूला धरावे तसेही मला धरावयास तुम्ही तलवारीने व सोटे घेऊन बाहेर आलात काय? मी दररोज मंदिरात बसून शिक्षण देत असे तेव्हा तुम्ही मला धरले नाही, पण संदेष्टाचे लेख पूर्ण व्हावे म्हणून हे सर्व झाले आहे. तेव्हा सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले. आता इथे जे आपल्याला समजतं की जो येशूला धरून देणारा 12 पैकी एक जो होता तो म्हणजे इस्करियोत यहोदा होता. आणि त्याने कशा प्रकारे येशू ख्रिस्ताला अटक करायची ते सर्व काही जजमेंट अगोदरच करून ठेवलं होतं. तलवारी, सोटे आणि ते मोठ्या समुदाय त्याच्याकडे तो येऊ लागला. येशूला धरून देणाऱ्याने सांगून ठेवले होते, त्याने जे असे सांगून ठेवले होते की ज्याचे मी चुंबन घेईल त्याला तुम्ही धरा. येशूला म्हटले गड्या, तो त्याने येशू जवळ येऊन म्हटले, गुरुजी सलाम असे म्हणून चुंबन घेतले. येशूने त्याला म्हटले, गड्या तुझ्या ज्यासाठी आलास ते कर. तेव्हा तो जवळ येऊन प्रभू येशूचे चुंबन घेतो आणि प्रभूला ते अटक करतात. पण दुसऱ्या वचनात पेत्र प्रभूला ज्या चुंबन घेतले आणि प्रभूला अटक करतात. ज्याने तलवार चालविली तो शिमोन पेत्रा. पण दुसऱ्या वचनात शिमोन पेत्र प्रभूला म्हटला होता की प्रभू, तुझ्यासाठी मला जीव द्यावा लागला तरी मी मागे हटणार नाही. तेव्हा येशूने त्याला म्हटले की तू याच रात्री मला 3 वेळा नाकारशील. मग तेव्हा येशूचे जे प्रभू, मग तो येशूचे रक्षण करू लागला. त्या ठिकाणी त्याला तलवार भेटली व येशूचं तो रक्षण करू लागला. पण मग तो परंतु पेत्र हा मासे पकडणारा होता, तो कोळी होता, तो तलवार चालवणारा नव्हता. तरी पण येशूला पकडणाऱ्या एका प्रमुख याजकाच्या शिपायाचा तलवारीने कान त्याने कापला. त्याला खरं म्हणजे तर त्याला एक मिनिट, त्याला त्याचे मुंडके उडवायचे होते, पण त्याचा नेम चुकला आणि तो कान छाटला गेला. येशूने त्याला सांगितले, तुझी तलवार जागच्या जागी मागे घे. खरे तरी येशूला सांगायचे होते की मी तलवार चालवायला किंवा पुढाऱ्यासंगती लढायला आलो नाही, तर मी जगाच्या पापासाठी मरायला आलो आहे असे येशूने त्याला सांगायचं होतं. या ठिकाणी प्रभू संदेष्टाचे वचन पुरे करत आहे असं आपल्याला दिसतंय. या आधी त्याची वेळ आली नव्हती, परंतु आता त्याची वेळ आली आहे. येशूने हे सर्व अगोदर सांगून ठेवलं होतं. आपली मग
आणि मग या ठिकाणी सर्व शिष्य त्याला सोडून पळून जातात. आपण योहान मी वाचतो परत. हे बोलल्यावर येशू 18 आपलं योहान 18:1 ते 14 वाचतो. मी वाचू हिरे साहेब? येस सर, वाचू मी? वाचतो सर. अ, हे बोलल्यानंतर येशू आपल्या शिष्यांसह किद्रोन ओळाच्या पलीकडे गेला. तेथे बाग होती, तेथे तो व त्याचे शिष्य गेले. ही जागा त्याला धरून देणाऱ्या यहुदालाही ठाऊक होती, कारण येशू आपल्या शिष्यांसह तेथे वारंवार जात असे. तेव्हा सैनिकांची तुकडी व मुख्य याजक आणि परुषी यांच्याकडे कामदार मिळाल्यावर यहुदा दिवे, मशाली व शस्त्रे घेऊन तेथे आला. येशू आपणावर जे काही येणार ते सर्व काही जाणून बाहेर आला. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला असं समजतं का येशू ख्रिस्त ज्या वेळेस हे सर्व समजलं, म्हणजे येशू ख्रिस्ताला हे माहितच होतं, कारण हे सर्व काही जे चाललं होतं ते प्रभूच्या नियंत्रणातच चाललं होतं असं आपण म्हणू शकतो. येशू आपणावर जे काही येणार आहे ते सर्व जाणून बाहेर आला आणि त्यांना म्हणाला, तुम्ही कोणाला शोधिता? त्यांनी त्याला उत्तर दिले, नासरेतकर येशू. तो त्यांना म्हणाला, मीच तो आहे. त्याला धरून देणारा यहुदाही त्यांच्या बरोबर उभा होता. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला असं समजतं की त्यांनी त्याला ख्रिस्ताला विचारलं की ख्रिस्ताने विचारलं तुम्ही कोणाला शोधता? तर त्यांनी म्हटले ते नासरतकर येशूला. इथे ते त्याचं प्रभूचं नाव घेऊ शकत नाहीत, कारण येशू ख्रिस्त म्हणजे येशू हे नावच सगळ्यात महान आहे असं आपल्याला दर्शवतंय. एक मिनिट, काय असं आपल्याला दर्शवतंय, म्हणून ते म्हणतात नासरतकर येशू. मी तोच आहे. त्याला धरून देणारा यहुदाही त्यांच्या बरोबर उभा होता. मीच तो आहे असे तो म्हणताच ते मागे हटून जमिनीवर पडले. इथे सुद्धा आपल्याला समजतं की येशू आपला वैभवामध्ये आहे म्हणून. तेव्हा त्याने त्यांना पुन्हा विचारले, कोणाला शोधता? ते म्हणाले, नासरतकर येशूला. येशूने उत्तर दिले, मीच तो आहे असे मी तुम्हाला सांगितले. तुम्ही मला शोधित असाल तर यांना जाऊ द्या असं म्हटल्यानंतर, कारण यावेळेस येशू जो बोलत होता मी आहे तुम्ही, तर येशू आपल्या शारीरिक याच्यातून म्हटला, तेव्हा यांना जाऊ द्या म्हटलं, तर मग ते येशू आपले तिथून निघून गेले. येशूने परत म्हटलेलं आहे की देवाला म्हटलेलं आहे की देवा, मी तू दिलेल्यापैकी एकाचा सुद्धा नाश केला नाही. आणि मग ते सर्व तिथून निघून गेले. देवाच्या नावाला धन्यवाद. थँक्यू. हालेलुया, देवाच्या नावाने. शिवाजी हिरे अंकलचे आभार मानते. आपण सर्वजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया. ह्याच विषयावर आपल्यामध्ये राजश्री सोनावणे सिस्टर आहेत. इथून पुढची वेळ त्या घेतील. थोडस वेळेचं बंधन आहे, म्हणून सर्वांना विनंती करेन, शक्य होईल तर तुम्ही 10 ते 12 मिनिटात संपवण्याचा प्रयत्न करा, कारण आज 4 वक्ते बोलणार आहेत. इथून पुढची वेळ राजश्री सिस्टर यांची. दीदी, राजश्री सिस्टर जॉईन नाही झाली. अच्छा, सॉरी, मगाशी त्या जॉईन होत्या म्हणून मला वाटलं. इथून पुढची वेळ प्रभात राऊत अंकल यांच्याकडे. ते पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारतो या विषयावर प्रभात राऊत. प्रेस लॉर्ड. देवबापाच्या नावाला धन्यवाद असो, आणि मी देवबापाचे आभार मानतो की या वचनावरती बोलण्याची संधी मला भेटली. तर मी
एक कडव्यामध्ये मी एक गीत गातोय, गाऊ इच्छितो का? हो रावसाहेब, गाऊ शकता. तू पुरेसा आहेस मला, तुझ सानिध्य पाहिजे मला. तू पुरेसा आहेस मला, तुझ सानिध्य पाहिजे मला. देवा तुझ्या सानिध्ये मी हृदयातून येतो. देवा तुझ्या सानिध्ये मी हृदयातून येतो. प्राणात्मा शरीर हे मी तुझला अर्पितो. प्राणात्मा शरीर हे मी तुझला अर्पितो. तू पुरेसा आहेस मला, तुझ सानिध्य पाहिजे मला. तू पुरेसा आहेस मला, तुझ सानिध्य पाहिजे मला. देवा येशू देवा, देवा येशू देवा. राजा येशू राजा, राजा येशू राजा. थँक्यू. धन्यवाद प्रभूच्या नावाला. माझ्याकडे पेत्र प्रभूला नाकारतो हा संदर्भ आलेला आहे. तर मी सुरुवात करत आहे त्यावरती. पेत्र प्रभूला नाकारतो. मी लुकाचं 22 54 ते 62 पर्यंत मी वाचत आहे. मग त्यांनी त्याला पकडून चालविले व प्रमुख याजकाच्या घरी नेले. तेव्हा पेत्र दुरून मागे मागे चालू लागला. ते अंगणाच्या मध्यभागी विस्ताव पेटून एकत्र बसले होते. त्याच्यामध्ये पेत्र जाऊन बसला. तेव्हा एका दासीने त्याला विस्तवाच्या उजेडात बसलेला पाहून त्याच्याकडे टक लावून म्हटले, हाही त्याच्या बरोबर होता. पण ते नाकारून तो बोलला, बाई मी त्याला ओळखत नाही. काही वेळाने दुसऱ्या एकाने पाहून त्याला ही त्याच्यातला आहेस. पेत्र म्हणाला, ग्रस्ता मी नाही. सुमारे 1 तास झाल्यावर आणखीन एक जण खात्रीपूर्वक म्हणू लागला, खरोखर हाही त्याच्या बरोबर होता. या गालिलीच आहे. पेत्र म्हणाला, ग्रस्ता तू काय बोलतोस हे मला समजत नाही. असे तो बोलत आहे. इतक्यात कोंबडा आरवला. तेव्हा प्रभूने वळून पेत्राकडे दृष्टी लावली आणि आज कोंबडा आरवण्यापूर्वी 3 वेळा मला नाकारशील असे जे प्रभूने पेत्राला सांगितले होते त्याला आठवले. हे कार्य इथं आपल्याला असं दर्शवत आहे की बेतसेमेनी बागेमध्ये जेव्हा पेत्र प्रभूचा त्या एका शिपायाचा कान कापतो तेव्हा पेत्राला काय ना पूर्णपणे ना भीती त्यामध्ये आली होती. आणि त्या भीतीपोटी ना त्यांनी प्रभूला नाकारलेलं होतं. कारण प्रभूला सर्व काही माहिती होतं. आणि प्रभूने ना या क्रुसावर जाण्याआधी जे शेवटलं भोजन केलं होतं तेव्हाच आहे ना पेत्राविषयी भविष्यवाणी केलेली होती. आणि ती भविष्यवाणी बघा कशी पूर्ण होते. आणि म्हणून पेत्राला सर्व काही माहिती असतं. म्हणून
त्याच्याविषयी ते भविष्यवाणी करतात. आणि ज्या वेळेस प्रभू म्हणतो की तू मला कोंबडा आरवण्यापूर्वी 3 वेळा मला तू नाकारशील, हे जेव्हा होतं त्यावेळेस तो साईडला जाऊन तो मोठ्या दुःखाने ओरडतो, रडतो आणि तो स्वतःला पश्चाताप करतो की प्रभू मी हे काय केलं तुझ्यासोबत. म्हणजे स्वतःच तो खूप खिन्न होतो आणि ते एक आगापे प्रेम तिथं प्रभूचं पेत्रामधून बाहेर पडतं आणि प्रभूला या सगळ्या गोष्टी माहिती असतात. ह्या गोष्टीमधून आपल्याला हे शिकायला भेटतं की खरोखर आपण पण दैनंदिन जीवनामध्ये आपणही प्रभूपासून दूर जातो. कधी कधी प्रार्थना करण्यासाठी आपल्याला वेळ भेटत नाही. आपण जगाच्या कार्यामध्ये आपण खूप गुरफटून जातो, खूप व्यस्त होतो. तर आपणही व्यस्त झालं पाहिजे नाही आणि प्रभूला सदा सर्वदा आपण जेव्हा जेव्हा कामामध्ये कुठेही आपण येता जाता आपण प्रभूला स्तुती केली पाहिजे, महिमा केली पाहिजे आणि प्रभूला उत्साहित केलं पाहिजे. तर प्रभू सदा सर्वदा आपल्या बरोबर कार्य करण्यासाठी तत्पर असतो. दुसरी गोष्ट अशी आहे, मी एक वचन वाचतो योवानाचं 21 मध्ये 15 ते 17. त्याची न्याहारी झाल्यावर येशू शिमोन पेत्र म्हटले योनाच्या पुत्रा शिमोना, याच्यापेक्षा माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय. तो त्याला म्हणाला, होय प्रभू, आपणावर मी प्रेम करतो, हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी कोकरे चार. पुन्हा दुसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रीती करतोस काय. तो त्याला म्हणाला, होय प्रभू, मी आपणावर प्रेम करतो, आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझे मेंढर चार. तिसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योनाच्या पुत्रा सिमोना, माझ्यावर प्रेम करतोस काय, माझ्यावर प्रेम करतोस काय. असे तिसऱ्यांदा त्याला म्हटले. प्रभू पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, प्रभू, आपणाला सर्व ठाऊक आहे, मी आपणावर प्रेम करतो, हे मला कळले आहे. येशूने त्याला म्हटले, माझे मेंढर चार. ह्या गोष्टीचा अर्थ आपल्याला असा कळतो की ज्या वेळेस 3 वेळा प्रभूला नाकारतो पेत्र, तसंच पुनर्स्थानानंतर जेव्हा 40 दिवस शिष्यांमध्ये सेवा केली प्रभूने, तेव्हा हे सर्व काही पेत्राकडनं कबूल करून घेतो. कारण प्रभूला माहिती असतं की जो पेत्र आहे तो खडक आहे आणि याच्यावर माझी कलिशा बांधणार आहे. प्रभूने पूर्णपणे भविष्यवाणी पेत्राची केलेली होती, म्हणून तो काही स्वतः मनाने त्यांनी काही नाकारलं नव्हतं. कारण अगोदरच भोजनाच्या पूर्वीच प्रभूने त्या वचनामध्ये सांगून ठेवली की सैतानाने परीक्षा घेऊ नये म्हणून, हे तुमच्या सोबत घडू नये म्हणून मी तुम्हाला हे सांगतोय. तर खरोखर तिथे पेत्रासोबत खूप परीक्षा आली. पेत्र परीक्षेमध्ये पडला आणि खरोखर त्या परीक्षामधून तो पूर्णपणे निभावून तो अधुरी राहू नये म्हणून प्रभूने शेवटच्या क्षणाला म्हणजे स्वर्गारोहण होण्यापूर्वी हे पेत्राकडून पूर्णपणे कबूल करून घेतलं. आणि खरोखर प्रभू ज्या वेळेस गेले त्यावेळेस खूप मोठमोठे चिन्ह आणि चमत्कार पेत्राकडून झालेले आहे, हे आपण बघतोय. तर खरोखर देवाची कृपा तुमच्यावरती आणि माझ्यावरती आहे. आपणही खरोखर दैनंदिन जीवनामध्ये आपण प्रभूच्या सोबत चाललं पाहिजे. आपणही प्रभूची इच्छा ठेवून पूर्णपणे समर्पण प्रत्येक दिवशी करून, आणि आपणही सुद्धा जसं पेत्रासोबत घडलं तसं आपल्या सोबतही परीक्षा होऊ नये, पण आपण तत्पर प्रार्थनामध्ये राहू आणि इतरांसाठी, आपल्या भाऊ बहिणीसाठी देखील प्रार्थना करू आणि आपणही स्वतः
दैनंदिन जीवनात प्रभूमध्ये आपण 30 पट 60 पट 100 पटीनं आपण वाढत जाऊ. कारण प्रभू आपला समर्थ देव आहे आणि प्रभू तुमची आमची रात्रंदिवस काळजी घेतो. एवढंच मला बोलायचं होतं. थँक्यू. आमेन. थँक्यू व्हेरी मच प्रभात राऊत अंकल. देवाच्या नावाला धन्यवाद असो. आपण सर्वजण प्रभात राऊत अंकल साठी टाळ्या वाजूया. सर्व वक्त्यांसाठी जे आजपर्यंत बोललेले आहेत सर्वांसाठी देवाच्या नावाला धन्यवाद असो. माझा आवाज क्लिअर येतोय ना? हो दीदी, आवाज येतोय स्पष्ट. की आजच्या दिवशी आपण ते विषय पाहिलेले आहेत की प्रभूने गेतसेमाने बागेमध्ये केलेली प्रार्थना. त्यानंतर कारण ह्याच रात्री उद्याचा गुड फ्रायडेचा वार आहे ना, प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर देण्याचा तो दिवस आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी देवाची अद्भुत योजना आहे की आपण प्रभूने गेतसेमाने बागेमध्ये प्रभू आपल्या परिपाठाप्रमाणे त्या बागेमध्ये जात असताना आपण पाहिलं की प्रभूने पित्याजवळ जसं आपल्या प्रिय विद्यावहिनी यांनी शिकवलं की 3 वेळा मध्यस्थी केली की हे पित्या शक्य होईल तर हा प्याला, कसला प्याला आहे तो? देवाच्या परमेश्वराच्या क्रोधाचा प्याला आहे जो तुमच्या माझ्यासाठी ठेवला होता. प्रभू येशू ख्रिस्त मध्यस्थी करत आहे की प्रभू शक्य असेल तर हा प्याला मुझपासून टळू दे, पण माझ्या नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. हालेलुया. खरोखर देवाच्या नावाला धन्यवाद की पित्याच्या इच्छेप्रमाणे पुत्राने केलं आणि तो क्रोधाचा प्याला पूर्ण पुत्राने पिलेला आहे आणि त्यामुळे आज तुम्ही आणि मी इथे बसलेलो आहोत. आज तुम्ही आणि मी देवाचा गौरव करत आहोत. जेव्हा देवाने मनुष्य निर्माण केला तेव्हा त्या बागेमध्ये ह्याच सर्व परीक्षा होत्या. सैतानाने घातलेला मोह होता, स्वतःची इच्छा करण्याचा मोह होता. तेव्हा जो पहिला मानव आदाम त्याने काय केलं? देवाच्या नव्हे तर स्वतःच्या इच्छेप्रमाणे केलं. देवाने सांगितलं होतं झाडाचं फळ खाऊ नको, पण मनुष्याने देवाच्या इच्छेला मान न देता स्वतःची इच्छा केली आणि मग मरण आणि पाप याने मनुष्यावर राज्य केलं. पण दुसरा आदाम जो प्रभू येशू ख्रिस्त त्याने काय केलं? पित्याच्या इच्छेप्रमाणे केलं आणि तो क्रोधाचा प्याला तुमच्या माझ्यासाठी. आणि तेव्हा आपल्या प्रभूने शिष्यांना सांगितलं प्रार्थना करीत जागृत राहा कारण तुमच्यावर परीक्षेचा प्रसंग येऊ नये. आज आपण पुन्हा नव्याने शिकूया की आपण आपल्या झालेल्या परीक्षांविषयी, येणाऱ्या संकटांविषयी देवाकडे मध्यस्थी करून पूर्णपणे देवाच्या इच्छेला समर्पित होणं काय आहे ते आपल्या प्रभूने आपल्याला शिकवलेलं आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो गेतसेमाने बागेतून प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा प्रभूने प्रार्थना केली आणि दूतांनी येऊन प्रभूला सामर्थ्य दिलं आणि तेव्हा बागेतून बाहेर पडल्यानंतर आपण पाहतो यहुदा इस्करियोत ठरल्याप्रमाणे, कारण त्याच्या मनात सैतानाने घातलेलं होतं की तू तुझ्या प्रभूला धरून दे आणि यहुदा इस्करियोतने काय केलं? चुंबन घेऊन त्याने मनुष्याच्या पुत्राला धरून दिले. तो प्रभूला म्हणतो प्रभूजी सलाम. प्रभू म्हणतो चुंबन घेऊन तू मनुष्याच्या पुत्राला धरून देतोस काय? आणि त्यानंतर आपण पाहतो की पेत्राने मल्ख नावाच्या शिपायाचा कान छाटला, पण प्रभूने म्हटलं तुला माहित नाही का जर मी माझ्या पित्याकडे सांगितलं तर 12 सैन्याच्या तुकड्या म्हणजे हजारो सैन्य असलेल्या 12 तुकड्या माझा पिता पाठवणार नाही काय? पण शास्त्रलेखाप्रमाणे देवाच्या योजनेप्रमाणे व्हावं. शास्त्रलेख काय की वधावयास नेणाऱ्या मेंढराप्रमाणे तू आपल्याला वधणाऱ्या लोकांसमोर गप्प राहिला, त्याने मुखातून शब्द काढला नाही. जो जगाचा अधिपती त्याच्यावर त्यांनी हात टाकला, त्याला पकडलं, त्याला ओढत नेलं. कशासाठी? तुमच्या माझ्या तुमच्या माझ्या पापाची पूर्ण खंडणी भरावी यासाठी तुमचा माझा प्रभू धरून देण्यात आला. हालेलुया. त्याला जसं एखाद्या गुन्हेगाराला अटक करतात तसं ज्याला पाप ठाऊक नाही त्याला ते अटक करून घेऊन गेले. आणि जसं प्रभूने सांगितलं होतं पेत्राला ना, पेत्राची प्रभूवर प्रीती होती. तुम्ही आणि मी देखील प्रभूवर प्रीती करतो है ना. प्रभूच्या त्रासाचे, दुःख सहनाचे शब्द ऐकताना आपल्या डोळ्यात अश्रू येतात, आपला कंठ दाटून येतो. आपण म्हणतो, आपण मुखाने जोरात म्हणतो की मी माझ्या प्रभूवर प्रीती करतो, मी माझ्या प्रभूवर विश्वास ठेवतो. पण आज आपण विचार करूया आजच्या ह्या क्षणापर्यंत किती वेळा मी माझ्या प्रभूला नाकारलेला आहे, किती वेळा मी माझ्या प्रभूची इच्छा नाकारलेली आहे, किती वेळा मी माझ्या सोयीसाठी माझ्या प्रभूला वधस्तंभावर खेळलेला आहे. आपण ते यहुद्यांना दोष देतो, शास्त्री, परुषी, याजक यांना दोष देतो की अरे मसीहा त्यांच्या डोळ्यासमोर असून सुद्धा त्यांनी मसीहाला धरून दिलं, मसीहाला
कसं वधस्तंभावर दिलं, कसं माझ्या प्रभूचं त्यांनी इतकं हाल केलं, कसं माझ्या प्रभूच्या डोक्यावर त्यांनी तो काट्याचा मुकुट घातला, त्याच्या डोक्यावर फटके मारले, त्याच्या दाढीचे केस ओढले. पण आज तुम्ही आणि मी काय करतो प्रियांनो? देवाची कृपा की देवाने पेत्राला ती संधी दिली, पेत्राने पश्चाताप केला, मनस्वी रडला. आज तुम्ही आणि मी मनस्वी रडतो का? खरोखर ती माझी पापे होती, ते माझे गुन्हे होते की त्या प्रत्येक फटक्यामुळे मला आरोग्य मिळावं, त्याच्या त्या वधस्तंभावर जाण्याद्वारे माझ्या देवपित्याशी समेट व्हावा. आणि मी आज जेव्हा प्रभू मला विचारतो की आज तुम्ही प्रत्येकाने पर्सनली स्वतःला विचारा की प्रभू जर मला विचारतो, सुजाता तू माझ्यावर प्रीती करतेस का? तर मी काय म्हणेल, प्रभू तुला ठाऊक आहे, तू सर्व जाणतोस प्रभू. जशी तू माझ्यावर प्रीती केली तसं माझ्यावर कोणीच करत नाही. मला तुझ्यावर प्रीती करावयास शिकव. मला तुझा वधस्तंभ कळू दे प्रभू. तुझ्या वधस्तंभाशिवाय मला काहीच दिसू नये. आज तुम्ही आणि मी एकमेकांमध्ये आपण हा प्रभूच्या वचनाप्रमाणे तुमच्या मध्ये मला काहीच जाणून घेण्याची इच्छा नाही, फक्त आणि फक्त जसं पौल म्हणतो प्रभूचा वधस्तंभ, त्याच्याशिवाय मला काहीच जाणून घ्यायचं नाही. खरोखर उद्या आपण गुड फ्रायडे उत्तम शुक्रवारी खरोखर तो प्रभूचा वधस्तंभावरील 7 उद्गार ऐकणार आहोत. अनेक वर्षे झालेली आहेत. आपण रोज प्रत्येक वर्षी प्रभूचं वधस्तंभावर जाणं, प्रभूचं पुनरुत्थान याविषयी शिकतो, याविषयी वाचतो, याविषयी इमोशनल होतो. पण खरोखर आज आज्ञाधारकपणे तशी प्रीती करून प्रभूच्या वचनात, प्रभूच्या आत्म्यात वाढत आहोत. आज तुम्ही आणि मी देखील निद्रिस्त नको होऊया प्रियानो. आपण जागृत राहू, प्रभूच्या येईपर्यंत आपण जागृत राहून प्रार्थना करूया. हालेलुया. आपण शेवटाकडे येणार आहोत आणि आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि त्यानंतर या रात्री हे गीत गाऊया. मी सर्वांना विनंती करेन, आपले माईक अनम्यूट करूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि या रात्री. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे क्षमा केली तशीच आणि आम्हाला परीक्षेत आम्हाला कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव सर्व काळ तुझीच आहे. या रात्री तू माझला सांग आयुष्य रात्रीचा करावा प्रतिभा. हालेलुया. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. जय मसीह. Good night. जय मसीह. Good night. Praise the Lord.